नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परम करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ठीक आहे. TET एक्झाम 2021च्या दृष्टीने आपण जी एक सायन्सच्या किंवा परिसर अभ्यासाच्या व्हिडिओची सिरीज घेत आहोत, त्याच्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये वनस्पती वर्गीकरण बघितलं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांचे वर्गीकरण बघणार आहोत. ठीक आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर मागच्या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये आपण बघितलं की त्यांचे निकष काय होते, पार्श्वभूमी काय होती, त्यांचं वर्गीकरण ढोबळमानाने कसं केलं जातं आणि ॲक्च्युअल जे काही वर्गीकरण आहे ते एचर या शास्त्रज्ञाने कसं केलं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर ह्या व्हिडिओमध्ये पण आपण ॲनिमल क्लासिफिकेशन ज्याला प्राण्यांचे वर्गीकरण म्हणतात, तर त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास, निकष, ठीक आहे, आणि त्याचे प्रकार काय पडतात. कारण आपले जे परिसर अभ्यासाचे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये एखाद दुसरा क्वेश्चन याच्यावर नक्कीच विचारला जातो. ठीक आहे. मागच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला स्टार मासाविषयी जो क्वेश्चन विचारलेला होता, तर ठीक आहे, तर तो ह्या क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सशीच रिलेटेड होता. आणि अजून एक गोष्ट अशी की आपल्या काही विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली का पुस्तक वाचताना, कारण ते जेव्हा तुम्ही पुस्तकातून अभ्यास करतात तर नेमकी काय वाचावं याच्याविषयी आम्हाला काही मार्गदर्शन करता येईल का असं विचारण्यात आलेलं होतं. तर त्याच्यासाठी आपण असं करणार आहोत की आजचा जो व्हिडिओ आहे तो ॲनिमल क्लासिफिकेशनचा व्हिडिओ आपण स्टेट बोर्डमध्ये जो काही कंटेंट आहे आपला प्राण्यांच्या वर्गीकरणाचा, तर तो दाखवूनच आपण कोणत्या बीट वाचायच्या आहे, कशावर क्वेश्चन कसं डेव्हलप होऊ शकतो किंवा याच्या आधी कसा क्वेश्चन आलेला आहे या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ घेणार आहोत. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन झालं का आपण डिरेक्ट आपलं स्टेट बोर्डचं 10वीचं पुस्तक आहे त्याच्यावर आपण आजचं सेशन घेऊया, जे तुम्हाला पेपर 2साठी पण कामात येईल. जे सायन्स पेपर 2 ज्यांना सायन्सचे पुढचे 50-60 क्वेश्चन येणार आहेत त्याच्यासाठी पण तो उपयोगात त्यांना येईल. चला मग सुरू करूया. ठीक आहे. माझं नाव श्रीकांत गीते. आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघणार आहोत. ठीक आहे. तर जस्ट अ मिनिट. ओके. तर बघा, तर पेन वॉकर राहिला. जस्ट अ मिनिट. ओके. तर चला सुरू करूया आपण आजचं सेशन. ठीक आहे. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण. ठीक आहे. तर याची पार्श्वभूमी आपण आधी बघून घेऊया. पार्श्वभूमी काय आहे. बघा, ढोबळमानानं आपल्याला प्राणी ओळखायचे असतील तर त्यांचा आवाज, त्यांच्या शरीराची रचना, ठीक आहे, नंतर त्यांचं आपण काय म्हणतो आवाज कसा आहे, शरीराची रचना कशी आहे, त्यांच्या अंगावर खवले आहेत, त्यांचं शरीर पिसांचं आहे का केसांचं आहे, अशा वेगळ्या, त्यांचं प्रजनन कसं होतं, त्यांची वाढ कशी होते, अशा डिफरंट टाईपने आपण त्यांचं एक वर्गीकरण करतो. वर्गीकरण का करतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं का वर्गीकरण आपण एखादा प्राणी किंवा वनस्पती त्या प्रजातीचे आहे का नाही चटकन ओळखण्यासाठी आपण त्यांचं वर्गीकरण करतो. ठीक आहे. तर मग बघा, यांच्या वर्गीकरणाचे काही काही निकष कसे आहेत. तर आपलं प्राण्यांचं शरीर हे पेशींपासून बनलेले, मूलतः कशापासून बनले, पेशींपासून. मग याच्यापासूनच आपलं काय होतं, वर्गीकरण इथून सुरुवात होते. तर याचे प्रकार काय आहेत ढोबळमानानं, एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. मग एकपेशीय प्राणी कोणते, तुमचा अमिबा किंवा पॅरामेशियम. ठीक आहे. हे काय आहे, तुमचे एकपेशीय सजीव किंवा जे एकपेशीय प्राणी म्हणतो, का ज्याचं आपण वर्गीकरण कशा प्रकारे करतोय, पेशींपासून करतो. ठीक आहे. नंतर आणि आपले बहुपेशीय प्राणी म्हणजे आपले सर्वे, याच्यात ससा, कासव, मानव, हत्ती, घोडा, तुम्हाला जे घ्यायचे ते, हे सर्व प्राणी आहेत ते काय आहेत, बहुपेशीय प्राणी आहेत. म्हणजे यांच्यात एकापेक्षा जास्त पेशी असतात. जे एकपेशीय आहेत ते कोण, अमिबा, पॅरामेशियम यांसारखे सजीव किंवा प्राणी. ठीक आहे, गोष्ट येते लक्षात. हे एक प्रकार आहे. नंतर अजून कोणतं घेतलं येतं का ते राहतात कुठे, राहतात कुठे.
त्याच्याहून कसं त्यांचं पडतं, तर जे जमिनीवर राहतं, त्यांना काय म्हणतो आपण, भूचर. भू म्हणजे जमीन, चर म्हणजे प्राणी, जमिनीवर राहणारे प्राणी, त्यांना काय म्हणतो आपण, भूचर. ठीक आहे. नंतर पाण्यात राहणारे, जलचर. जल म्हणजे पाणी, चर म्हणजे सजीव तो. ठीक आहे. बघा, म्हणजे आता जमिनीवर कोण कोण राहतं तुम्हाला तर माहितीच आहे. जेवढे काही प्राणी जमिनीवर, गाय, कुत्रा, मांजर, मानव, ठीक आहे, हे सर्व कोण आहे, जमिनीवर राहणारे प्राणी, ते पाण्यात राहू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरणाचा अजून डोळमानांचा निकष कोणता आहे, हा काय, कुठे राहतात ते. मग ते जमिनीवर राहतात त्यांना काय म्हणतो आपण, भूचर. पाण्यात राहतात ते जलचर. पाण्यात कोण कोण राहतं मग, ऑक्टोपस, मासे, व्हेल, शार्क, जे काय असतील ते वेगवेगळे प्रकारचे प्राणी. ठीक आहे. तर यांना काय म्हणू आपण, पाण्यात राहणारे जलचर. ठीक आहे. आणि जे दोन्हीकडे राहू शकतात, पाण्यात आणि जमिनीवर, त्यांना काय म्हणतात, उभयचर. उभयचर, उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी, चर म्हणजे सजीव, दोन्ही ठिकाणी राहू शकणारे सजीव, जमिनीवर आणि पाण्यात दोघात राहू शकतात ते, त्यांना काय म्हणतात, उभयचर. मग उभयचर म्हणजे कोण, तुमचा बेडूक आला, कासव आला, ठीक आहे, मगर, सुसर, यांसारखे प्राणी काय आहेत, उभयचर आहेत, जे सायमल्टेनियसली पाण्यावर पण राहू शकतात, जमिनीवर पण राहू शकतात, त्यांना कुठेही राहायला लावा. क्लिअर आहे. म्हणजे हे आता पहिलं आपण बघितलं पेशीप्रमाणे, नंतर सेकंड बघितलं राहतात कुठे, त्याप्रमाणे. थर्ड बघूया का त्यांचं काय आहे, त्यांना पृष्ठवंशीय आहेत का अपृष्ठवंशीय. आता याचं पुढं पण आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत, आताही थोडं बघूया. पाठीच्या कणा, ओके, पृष्ठवंश अपृष्ठवंश म्हणजे काय, पाठीचा कणा. आता ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो ते कोण, पृष्ठवंशीय, आणि ज्यांना नसतो ते अपृष्ठवंशीय. क्लिअर आहे. राहील लक्षामध्ये का पाठीच्या कण्यावरनं, ज्या आता बघा आपल्याला पाठीचा कणा कुठे आहे, आपल्या पाठीचा, आपण जेव्हा असं पाठीवरनं हात फिरवलं तर मधोमध जी अशी हाडांची एक मणक्यांसारखी माळ लागते, त्याला आपण पाठीचा कणा म्हणतो, मणका म्हणतो त्याला. ठीक आहे. मणका काय म्हणतो, माण्यांचे माळ टाईप येते, जसं जे छोटे छोटे त्याचे जे हाडावरती आलेले असतात आपल्या पाठीमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्याला पाठीचा कणा किंवा मणका म्हणतो. तर ज्यांच्यात असतो त्यांना म्हणतात पृष्ठवंशीय. मग मानव असेल, हत्ती असेल, वाघ असेल, ससा असेल, हे जे आहे त्यांच्या सर्वांमध्ये पाठीचे कणे आहेत, किंवा काही पक्षी आहेत त्यांच्यामध्ये पाठीचे कणे आहेत, म्हणून त्यांना आपण म्हणतो पृष्ठवंशीय. आणि कृमी, गांडूळ, ठीक आहे, नंतर अजून तुमचं असून जे काही ज्यांच्यात असे जे कीटक सदृश्य आहेत का ज्यांच्यात पाठीचा कणा नसतो त्यांना काय म्हणतो आपण, अपृष्ठवंशीय. अमिबाला पण पाठीचा कणा नाही, म्हणून तो काय असेल, अपृष्ठवंशीय प्राणी आहे. ठीक आहे. याला आपण अजून पुढे एक्सप्लेन करणार आहोत, त्याच्यावर खूप मोठं क्लासिफिकेशन आहे पुढचं. नंतर कोण आहे, तर त्वचेची रचना. त्वचेची रचना, त्वचेच्या रचनेवरनं म्हणजे त्याची स्किन कशी आहे त्याच्यावरनं सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन पडतं. तर काहींच्या अंगावर खवले असतात, खवले जे असं म्हणतो ना आपण, असं असं स्ट्रक्चर असतं बघा, मगरीच्या अंगावर असतं, त्याला खवले म्हणतो आपण. ठीक आहे. पाठीवर जे असं स्ट्रक्चर असतं त्यांना काय म्हणतो आपण, खवले. आणि खवल्यांना शल्क सुद्धा म्हणतात, शल्क. शल्क, खवल्यांना पॅरलल शब्द काय आहे, शल्क. शल्क. ठीक आहे. नंतर हा एक प्रकार झाला. सेकंड आहे तुमचं ज्यांच्या स्किनवर किंवा त्वचेवर केस असतात. काहींच्या त्वचेवर खवले असतात, काहींच्या त्वचेवर केस असतात. ठीक आहे. म्हणजे केस असतात तसे कोणते प्राणी आहे, अस्वल आहे. ठीक आहे, पूर्ण अस्वल आहे. किंवा तुमचे जे झुपकेदार प्राणी म्हणतो आपण, अजून कोणतं येईल तुमचं, एक जे सिंह म्हणू आपण, सिंहाच्या अंगावर पण केस असतात. ठीक आहे. इवन मानवाच्या अंगावर, माकड. ठीक आहे. यांच्या अंगावर काय असतात, केस असतात, म्हणून यांना काय म्हणतात, केसाची, म्हणजे त्यांचं वर्गीकरण कसं होतं, केस स्किनवर किंवा त्वचेवर असणारे प्राणी. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार आहे तुमचा पिसे, ज्यांच्या अंगावर पिसं असतात, म्हणजे पक्षी.
मग विविध प्रकारचे पक्षी, बदक, नंतर तुमची चिमणी, कावळा, घुबड, जे काय असतील ते ज्यांच्या अंगावर पिसे असतात, पिसं तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामुळे हे कशानुसार, त्वचेच्या रचनेनुसार पडणारे त्यांचे प्रकार आहे. ठीक आहे. नंतर अजून बघूया की त्यांचं प्रजनन कसं होते. प्रजननाचा प्रकार सुद्धा त्यांचं काय म्हणतो आपण, एक प्रकारे वर्गीकरण होऊ शकतं. त्याच्यात 2 प्रकार कोणते आहेत, अंडज आणि जरायुज. आता जे प्राणी अंडी देऊन पिल्लांना जन्म देतात, आधी त्यांचं अंडीचं फलन होतं आणि मग त्याच्यातनं ते अंड क्रॅक झालं का त्याच्यातनं जो काही सजीव आहे तो बाहेर येतो. ठीक आहे. तर त्यांना काय म्हणतात, अंडज. अशा प्राण्यांना काय म्हणतात, अंडज. का जे आधी अंडी देतात, ती उगली किंवा त्यांचं फलन पूर्ण झालं का मग त्याच्यातनं तो प्राणी बाहेर येतो. अशा प्राण्यांना काय म्हणतात, अंडज. आणि जरायुज म्हणजे जे बाळांना किंवा पिल्लांना जन्म देतात, प्राण्यांची पिल्लं, मानवाचं बाळ. ठीक आहे. तर ह्या असे डिरेक्ट अंडा न देता डिरेक्ट जे जन्म देतात त्यांना काय म्हणतात, जरायुज. ठीक आहे. हे कशा प्रकारे होते तुमचं वर्गीकरण, हे तुमचं प्रजनन. आधी बघितलं आपण पेशी, एक नवीन याच्यातच करू. आधी बघितलं पेशी, मग नंतर बघितलं आपण राहणीमान. ठीक आहे. नंतर त्वचेचा प्रकार, नंतर पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय आणि प्रजनन, हे प्रकार बघितले. त्याचे एक्झाम्पल्स पण बघितले. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यात क्वेश्चन कसा डेव्हलप होऊ शकतो की एखादा कोणताही प्राणी देतील, मग तो विचारतील तो कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये येतो. पेशी रचनावर्ण मग तो बहुपेशी येतो का एकपेशी येतो. राहणीमानावरनं विचारतील भूचर येतो, जलचर येतो का उभयचर येतो. त्वचेच्या प्रकारावरनं विचारतील त्याची त्वचा खवल्यांची आहे, पिसांची आहे का केसांची आहे. खवल्यांना दुसरा शब्द काय आहे, शल्क. ठीक आहे. नंतर त्याच्या पाठीत कणा आहे का नाही आहे त्याच्यावरून विचारतील. आणि प्रजनन तो अंडी देतो का जरायुज आहे. ठीक आहे. याच्यावरनं सुद्धा क्वेश्चन तुमचा डेव्हलप होऊ शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. मग यांची एक नवीन गोष्ट आली का त्यांचं क्लासिफिकेशन झालं तर नामकरणाची पद्धत, त्यांचं नामकरण कसं करायचं. जसं काल आपण वनस्पतींमध्ये बघितलं का कॅरोलस लिनियसने वर्गीकरणाची वनस्पतींचं काय म्हणतो आपण वर्गीकरण शोधून काढलं, कॅरोलस लिनियस. मग ह्याच व्यक्तीने द्विनाम पद्धती सुद्धा शोधून काढली. द्विनाम पद्धती, याने द्विनाम पद्धती सुद्धा शोधून काढली. म्हणजे तुम्हाला उद्या क्वेश्चन विचारला की कॅरोलस लिनियस किंवा कार्ल लिनियस म्हणूया आपण त्याला, कार्ल तुमच्या 10वीच्या पुस्तकात किंवा 6वीच्या पुस्तकात कार्ल लिनियस सुद्धा नाव आहे. तर या व्यक्तीने वनस्पती वर्गीकरणाची पद्धत शोधूनच काढली आहे, प्लस द्विनाम पद्धती का प्रजातींना वर्गीकरण केल्यावर नावं कशी देण्यात यावी, तर त्याचं जे एक संज्ञा केली, त्याची एक डेफिनेशन बनवली, ती कोणी बनवली, कार्ल लिनियसने. त्याला द्विनाम पद्धतीचा जनक, बायनॉमियल जे काही नॉमेनक्लेचर आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर, त्याचं जनक म्हटलं जातं कार्ल लिनियसला. ठीक आहे. मग यांनी कशी पद्धत शोधून काढली का त्याचं जी काही संज्ञा असेल एखाद्या प्राण्याच्या प्रजातीची, त्याच्यामध्ये पहिलं जे नाव असेल ते प्रजातीचं असेल, दुसरं नाव त्या जातीचं असेल. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा कुत्रा हा प्राणी आहे, कुत्रा, त्याचं वैज्ञानिक नाव काय असेल द्विनाम पद्धतीने, तर कॅनिस ही त्याची प्रजाती येईल आणि त्याचं नाव काय येईल, फॅमिलियरिस. कॅनिस फॅमिलियरिस हे कुत्र्याचं तुमचं द्विनाम पद्धतीचं नाव आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला जास्वंद, आता हे प्राणी झालं, त्यांनी वनस्पतींची पण नावं दिलीत. मग वनस्पतीचं नाव काय आहे, हिबिस्किस रोझा सायनेन्सिस.
हे त्याचं द्विनाम पद्धतीचं नाव आहे जास्वंदाचं. हिबिस्किस रोजा सायनेन्सिस आणि कुत्र्याचं नाव काय आहे, कॅनिस फॅमिलिरिस. हे तुम्हाला कुठे मिळेल, 7वीचं पुस्तक जे आहे तुमचं त्याच्यामध्ये जे काही सजीवांचं वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये एक चार्ट दिला आहे. त्याच्यात 4 प्राणी आहेत, कुत्रा, गाय, मांजर आणि अनेक असं आहे 4 प्राणी दिलेत. त्यांचे वैज्ञानिक नावं आणि ओरिजिनल नाव म्हणजे प्रजाती म्हणजे त्यांचं सजीव कोणता आहे आणि त्याचं वैज्ञानिक नाव काय, असा एक चार्ट आहे. तो जोड्या लावासाठी पण विचारू शकतात तुम्हाला, किंवा असं एक योग्य जोडी कोणती, त्यांचं नावांचं नॉमेनक्लेचरची जोडी कोणती हे पण विचारू शकतात. ठीक आहे. मग नामकरणाची पद्धतीमध्ये महत्त्वाचा कोण आहे, कार्ल लिनियस, ज्याने काय शोधून काढली, द्विनाम पद्धतीसुद्धा शोधून काढली. मग याच्यातच एक महत्त्वाची बीट कोणती आहे 7वीच्या पुस्तकामध्ये तुमची, 29 एप्रिल. 29 एप्रिल. जसं तुम्हाला जागतिक आरोग्य दिन कधी ते विचारलं होतं, तसं 29 एप्रिल सुद्धा विचारू शकतात, जो प्राण्यांच्या संदर्भात असा महत्त्वाचा आहे की 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. जागतिक बेडूक संरक्षण दिवस 29 एप्रिल. जी काही बेडकांचं काही शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उपयोग केला जातो, त्यांना मारलं जातं किंवा त्यांना इजा पोचवली जाते, तर बेडकांची प्रजाती असं त्यांच्यावर अत्याचार होऊन ती वाचावी, ती संरक्षित राहावी म्हणून जागतिकरित्या 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, जेणेकरून बेडकांची प्रजातींचं संरक्षण व्हावं म्हणून. तुम्हाला विचारू शकता 29 एप्रिल काय आहे, तर तुम्हाला हे पण एक सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, येते लक्षामध्ये, कळतंय, काही अडचण, होप सो तुम्हाला पार्श्वभूमी कळाली असेल. अजून एक आता महत्त्वाची पार्श्वभूमी बघूया, जे आपण बोललो होतो का तुमचं एक पुस्तकांमधनं कसा अभ्यास करायचा ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा हा तुमचं 10वीचा पार्ट 2 आहे. ठीक आहे, ओके. बघा हा 10वीचा पार्ट 2 आहे तुमचा. तर 10वीच्या पार्ट 2 मधलं 6वा चॅप्टर आहे हा प्राण्यांचं वर्गीकरण. तर त्याच्यात आपण बघूया आता काय काय. आता हा तुमचा चार्ट आहे. ठीक आहे, हां, तर इथे एक महत्त्वाची बीट आहे बघा. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. ठीक आहे, म्हणजे किती दशलक्ष प्राणी अंदाजे आहेत हे विचारू शकतात तुम्हाला फॅक्च्युअल बीटमध्ये, तर 7 दशलक्ष हे लक्षात ठेवायचं. 7 दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती, हे पण लक्षात ठेवायचं, प्राण्यांच्या प्रजाती आहेत, प्राणी नाही आहेत. प्राणी आहे त्याचा अर्थ वेगळा होतो, प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्याचा अर्थ वेगळा होतो. तर हे लक्षात ठेवायचे. अंदाजे 7 दशलक्ष काय आहेत, प्राण्यांच्या प्रजाती आहेत. लगेच ही नोट लिहून घ्यायची. ठीक आहे, नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती आहेत. ठीक, नेक्स्ट बघूया. ठीक आहे, आता प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. आता इथं वर्गीकरणाची पण डेफिनेशन दिली आहे, हे पण विचारू शकतात तुम्हाला का साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. तुम्हाला विचारू शकतात प्राण्यांचे वर्गीकरण कशाला म्हणतात, तर साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे. ठीक आहे, ही पण एक तुमची बीट आहे इथे, याच्यावर पण क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास, हिस्ट्री, ज्याला आपण पार्श्वभूमी. आता मी द्विनाम पद्धतीची तर पार्श्वभूमी सांगितली, पण ऐतिहासिकरित्या काय काय आहे ते बघणार आहोत आपण. ठीक आहे, मग कुठून सुरुवात झाली आहे, ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. तुम्हाला विचारलं का सर्वात पहिले प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केलं होतं, त्याचा आन्सर काय आहे, ॲरिस्टॉटल. किंवा तुम्हाला विचारेल ॲरिस्टॉटल हा कुठला तत्ववेत्ता होता, जर्मन, ग्रीक, इंडियन आणि ब्रिटिश, तर त्याचा आन्सर काय, ग्रीक तत्ववेत्ता होता. ठीक आहे, मग नंतर अजून काय विचारू शकतात तुम्हाला, पुढे दिले बघा, त्यांनी कशा प्रकारे वर्गीकरण केलं प्राण्यांचं ढोबळरित्या, शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी आणि अधिवास. अधिवास म्हणजे तुम्हाला सांगितलं राहतात कुठे, अधिवास याचा अर्थ राहतात कुठे, याला म्हणतात अधिवास. तर शरीराचे आकारमान
म्हणजे त्याचा शरीराचा आकार कसा आहे, त्या प्राण्यांच्या सवयी काय आहेत, सवय म्हणजे खातात कसं, राहतात कसं, ओके, ह्या सवयी आणि अधिवास याच्या मुद्द्यांच्या आधारे त्याने वर्गीकरण केलं होतं. तुम्हाला विचारलं ॲरिस्टॉटलने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण केलं होतं, त्याचे 3 होतं, शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी आणि अधिवास. किंवा उलटा क्वेश्चन कसा विचारतील का शरीराचे आकारमान, अधिवास आणि प्राण्यांच्या सवयी या मुद्द्यांच्या आधारे कोणी प्राण्यांचे वर्गीकरण केले. मग त्याच्यात ऑप्शन दिले, ॲरिस्टॉटल देतील, कार्ल लिनियस देतील, अजून 2-3 जे असतील थिओफ्रिट्स, प्लिनी, जे कोणी असतील ते तुम्हाला देतील. मग याचा आन्सर काय येईल, ॲरिस्टॉटल. ठीक आहे, अशा 2-3 प्रकारे क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो. ठीक, नेक्स्ट बघूया थोडं आपण. ठीक आहे, आता त्यांनी हे जे काही केलं वर्गीकरण, ठीक आहे, त्या वर्गीकरणाला काय म्हणतात, कृत्रिम पद्धत. ॲरिस्टॉटलने वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात, कृत्रिम पद्धत. इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल नॉमेनक्लेचर किंवा आर्टिफिशियल मेथड, पद्धत किंवा मेथड असं म्हणू शकतो. आर्टिफिशियल मेथड पण म्हणू शकतो आपण त्याला. कोणी केली ती, ॲरिस्टॉटल. परत क्वेश्चन काय डेव्हलप होतं, ॲरिस्टॉटलने वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात, नैसर्गिक पद्धत, कृत्रिम पद्धत. ठीक आहे, अजून 2-3 ऑप्शन देतील ते विचारतील. किंवा कृत्रिम पद्धत कोणाच्या पद्धती, कोणी केलेल्या पद्धतीला प्राण्यांची कृत्रिम पद्धत म्हणतात, कोणी वर्गीकृत केलेल्या पद्धतीला प्राण्यांची कृत्रिम पद्धत म्हणतात, ॲरिस्टॉटल. उलटा पालटा कसा क्वेश्चन विचारला तरी आन्सर आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, नंतर कोण आहे तिथे बघा, 2-3 जण दिलेत अजून. यांच्या व्यतिरिक्त म्हणजे कोण, ॲरिस्टॉटलच्या व्यतिरिक्त थिओफ्रेट्स, प्लिनी, जॉन रे, लिनियस. लिनियस म्हणजे कोण, कार्ल लिनियस. लक्षात ठेवायचं, इथं नाव पूर्ण दिलेलं नाही, याचा अर्थ कार्ल लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. आता त्याच्या पद्धतीत, आता हे ॲरिस्टॉटल याच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हटले जाते, पण ह्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब कोणी केला होता, तर ह्या 4 सायंटिस्टनी, थिओफ्रेट्स, प्लिनी, जॉन रे, लिनियस. तुम्हाला विचारलं की ॲरिस्टॉटलने वापरलेल्या वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब कोणी केला होता, तर थिओफ्रेट्स, प्लिनी, जॉन रे, लिनियस हे कोणी असेल. किंवा खाली 3-4 ऑप्शन देतील, विचारतील कोणी नव्हता केला किंवा कोणी केला होता. काय देतील, का ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात, ही पद्धतीचा अवलंब कोणी केला होता विचारलं तर मग 3 ऑप्शन वेगळे असतील आणि याच्यापैकी एक ऑप्शन असेल योग्यवाला, आणि कोणी केला नव्हता असतील तर याच्यापैकी 3 ऑप्शन देतील आणि ज्यांनी केला नव्हता त्याचं नाव इथं असेल. ठीक आहे, तर उलटा पालटा क्वेश्चन कसा इथे विचारू शकतात, इथं लक्षात ठेवायची, ही तुमची महत्त्वाची माहिती आहे. नंतर काय, वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला कालांतराने. आधी कृत्रिम पद्धत अवलंबली, मग नैसर्गिक पद्धत. मग नैसर्गिक पद्धतीमध्ये काय काय निकष होते तुम्हाला विचारतील का, नैसर्गिक पद्धतीचा जेव्हा अवलंब करण्यात आला तेव्हा त्याच्यात कोणते कोणते निकष वापरले गेले, तर सजीवांच्या शरीराविषयीचे गुणधर्म, त्यांच्यामधल्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म. शरीराविषयीचे गुणधर्म, शरीररचनेचे गुणधर्म, का त्यांचं शरीर कसं आहे, ते प्रत्येक कार्य कसं करतात, त्यांच्यामध्ये पेशींची संख्या आणि पेशी कशा आहेत, गुणसूत्र ज्याला आपण क्रोमोसोम्स म्हणतो, आणि जैवरासायनिक गुणधर्म किंवा बायोकेमिकल प्रॉपर्टीज त्यांच्या शरीरामधल्या. ठीक आहे, हे जर का नॉर्म्स, हे मुद्दे वापरले असतील तर ती काय असते, नैसर्गिक पद्धत असते वर्गीकरणाची. आणि आपल्या कृत्रिम पद्धतीत काय होतं, शरीराचं आकारमान, सवय आणि अधिवास. आणि नैसर्गिक पद्धतीत काय आहे, पेशी, गुणधर्म, शरीररचनेचे, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म. ठीक आहे, लक्षात ठेवा, नैसर्गिक पद्धत आणि कृत्रिम पद्धत ही एक तुमची महत्त्वाची बीट आहे. नंतर बघा, कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉम्झस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब केला. कोणत्या, का उत्क्रांतीवादावर आधारित. उत्क्रांतीवाद जो चार्ल्स डार्विनने मांडला होता त्याच्यावर आधारित कोणीतरी वर्गीकरण केलं, ते कोण होते, डॉम्झस्की आणि मेयर या 2 शास्त्रज्ञांनी. विचारलं का उत्क्रांतीवादावर आधारित प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले, तर डॉम्झस्की आणि मेयर. किंवा जशी गाडीला जागा विचारतील, उत्क्रांतीवादावर आधारित असलेलं वर्गीकरण अंमलात आणली गेली ... आणि ... यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे डॉम्झस्की आणि मेयर. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले आहे. मग हे पण इथं बीट आहे, कार्ल वूज. अलीकडच्या काळात कोणी वर्गीकरण केलं, तर कार्ल वूज. ठीक आहे, लक्षात राहील, ही पण एक महत्त्वाची माहिती आहे तुमची. मग आता परत इथे काय आहे गोष्ट, की जे काही वर्गीकरण केले जातं त्याचे फायदे काय आहेत, वर्गीकरणाचे फायदे.
तुम्हाला विचारू शकतात खालीलपैकी प्राण्यांच्या वर्गीकरणाचे कोणते फायदे नाहीत, मग त्याच्यापैकी याच्यापैकी कोणतरी देतील नाही, जो नाही आहे तो देतील, मग तो ओळखायचा आहे तुम्हाला. त्याच्यासाठी वर्गीकरणाचे फायदे काय आहेत ते माहिती पाहिजे. मग वर्गीकरणाचे फायदे काय आहेत? प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर होतं. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. प्राण्यांना ओळखणे सोपे होते, त्याच्यात अचूकता येते. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. प्राण्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते. ठीक आहे. जसं आता इथं हा पॉईंट काय आहे का प्रत्येक प्राण्याचा अधिवास व निसर्गातील नेमके स्थान. जसं मधमाशी किती छोटा प्राणी आहे या निसर्गामधला, पण जर का ह्या जगातनं मधमाशाच संपल्या तर हे निसर्गाच्या रचनेमध्ये इतका मोठा बिघाड असेल का तो मानव कधी कंट्रोलच करू नाही शकत. मग हे कळण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? मधमाशांचा अधिवास माहीत पाहिजे, त्याच्या निसर्गातलं नेमके स्थान माहीत पाहिजे. आणि हे कधी कळेल? जेव्हा आपण वर्गीकरण करू, जेव्हा वर्गीकरणाचा अभ्यास करू, प्राण्यांचा अभ्यास करू. ठीक आहे, म्हणजे वर्गीकरणाचे फायदे कळले तुम्हाला, असे वेगवेगळे फायदे आहेत. ठीक, होप्सो तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट बघूया आपण. आता पारंपरिक पद्धत. ठीक आहे, वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत. ठीक आहे, तर कोणत्या याच्यावर केलं जातं? मग अशी मी जी बोललो का पृष्ठरज्जू नावाचा अवयव, मी तुम्हाला फक्त ते छोट्या याच्यात बोललो, पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय. तर आपण आता डिटेलमध्ये बघायला सुरुवात करूया नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. असमपृष्ठरज्जू ज्याला नॉन कॉर्डेट्स म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि समपृष्ठरज्जू ज्याला कॉर्डेट्स म्हणतात. मग आता हे काय आहे ते बघून घेऊया आपण. ठीक आहे, पृष्ठरज्जू म्हणजे काय ते पण बघू, असमपृष्ठरज्जू म्हणजे ते पण बघू, समपृष्ठरज्जू म्हणजे ते पण बघू. ठीक आहे, चला बघूया. मग आधी बघूया असमपृष्ठरज्जू. मग आता असमपृष्ठरज्जू म्हणजे काय? का ज्याच्यात नोटोकॉर्ड पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. म्हणजे आपल्याला कळलं काय? पृष्ठरज्जू काय करतो? शरीराला आधार देण्याचं काम करतो. आधार, ज्याचं पुढे एक्सप्लेनेशन आहे. तर पृष्ठरज्जू काय करतो? शरीराला आधार देतो, ज्याला नोटोकॉर्ड म्हणतात. नोटोकॉर्ड इंग्लिशमध्ये नोटोकॉर्ड म्हणतात. आणि जे असमपृष्ठरज्जू असतात त्यांच्यात हा आधारक नसतो. ठीक आहे, हा झालं त्यांचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? ग्रसनीमध्ये कल्लविदरे नसतात. आता ग्रसनी म्हणजे घशाचा भाग, फायरॅक्स, घशाचा भाग. आता मासा बघितला असेल तुम्ही, हा समजा असा मासा असेल, ठीक आहे, डोळा असेल तर त्याच्या इथं असं एक छोटं असं रेष असते, चिरलेला टाईप असतं तिथं, ते त्याचे कल्ले असतात. कल्ले ते पाण्यात श्वास घेण्यासाठी त्याला उपयोग होतो, त्याला कल्लविदरे म्हणतात. कल्लविदरे. ठीक आहे, गोष्ट आहे लक्षात. म्हणजे असमपृष्ठरज्जू असतात त्यांच्यामध्ये कल्लविदरे नसतात. ग्रसनीमध्ये घशाच्या आसपास जो मानेचा भाग आहे तिथे कल्लविदरे नसतात. ठीक आहे, हे कल्लविदरे तुम्हाला समजण्यासाठी माशाचं उदाहरण दिलं. ते वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ठीक आहे, कल्लविदरे. नंतर चेतारज्जू, नर्व कॉर्ड. आता पृष्ठरज्जू आणि चेतारज्जूमध्ये फरक आहे. पृष्ठरज्जू शरीराला तो असा आधार देतो आणि चेतारज्जू त्याच्यामध्ये असतो जो आपल्या शरीराला संवेदना निर्माण करतो का संवेदनेचं काम करतो. संवेदना देण्याचं का संवेदना ठेवण्याचं काम कोण करतो? चेतारज्जू. त्याला नर्व कॉर्ड म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे आपल्याला चटका वगैरे लागत असेल तर आपल्या शरीराला, मेंदूला कळतं. ते कशामुळे? ते नर्वमुळे कळतं. जे आपल्या मणक्यामध्ये, मज्जासंस्थूमध्ये जो काही चेतारज्जू आहे तो ती इन्फॉर्मेशन ब्रेनपर्यंत पोहोचतो. त्याच्यासाठी चेतापेशी असतात, नर्व सेल असतात. चेतापेशी, नर्व सेल्स, ही शरीरामधली सर्वात मोठी पेशी आहे. राहील लक्षामध्ये. तर नर्व कॉर्ड का असतो असेल असमपृष्ठरज्जूमध्ये, तो युग्मांकी असतो. युग्मांकी, पेयर्ड, 2 जोडीने असतो. ठीक आहे, आणि भरीव असतो. जर का चेतारज्जू असेल असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये तर तो पेयर्ड असतो, जोडीने असतो, युग्मांकी असतो आणि भरीव असतो. पोकळ नसतो. तो प्राणी पोकळ नसतो, शरीर त्याचं भरलेलं असतं आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. शरीराच्या अधर बाजू. आता अधर बाजू म्हणजे काय? ज्याला व्हेंट्रल साईड म्हटलंय.
पृष्ठ म्हणजे पाठीचा भाग आणि अधर म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूचा भाग. समजा आता हे मानवाचं शरीर आहे, समजा हे मानवाचं शरीर आहे, ठीक आहे. तर त्याचा छातीचा जो भाग येतो त्याला म्हणतात आपण अधर बाजू, आणि जो पाठीचा भाग येतो मागचा त्याला म्हणतात पृष्ठ बाजू, ठीक आहे. किंवा एखादं गाय घेतली तर गायच्या पाठीवरनं हात फिरवतो वरतून, तो वरचा भाग काय झाला, तिचा पृष्ठ भाग झाला. आणि जिथे तिचा खालचा भाग असतो 4 पायांच्या मधला पोटाचा भाग, तो काय झाला, अधर भाग, ज्याला व्हेंट्रल म्हणतो आपण, व्हेंट्रल. आणि पृष्ठभागाला काय म्हणतो, डॉर्सल. पृष्ठभागाला काय म्हणतो, डॉर्सल. मग असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये हृदय कुठं असतं, डॉर्सल साईडला, पाठीत असतं, पृष्ठबाजूस असतं. जे असमपृष्ठरज्जू प्राणी असतात, ज्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू नसतो, कल्लविद्रे नसतात, तर त्यांच्या पाठीमध्ये हृदय असतं, पृष्ठबाजूस हृदय असतं, ठीक आहे, डॉर्सल साईड. ओके, व्हेंट्रल साईड म्हणजे पुढचा छातीचा भाग आणि हा पाठीचा भाग. तर हृदय कुठं असतं, पाठीच्या बाजूला, पृष्ठबाजूस त्यांचं हृदय असतं असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं, ठीक आहे, लक्षात राहू द्या. मग आता यांचे प्रकार काय पडतात बघा, 10 याच्यामध्ये त्यांना विभागले. जस्ट अ मिनिट. थोडा अजून वरती घेतो. ओके, तर बघा ही पण एक महत्त्वाची माहिती आहे आपल्यासाठी, ठीक आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघांमध्ये विभागलेले आहेत. आता कोणते 10 संघ आहेत बघा, हे आपल्याला हळूहळू बघायचे आहेत. त्या संघांना काय म्हटलं तर फायलम, संघाला काय म्हटलं तर फायलम. मग त्याच्यात फायलम प्रोटोझोआ, ज्याला आदिजीवी म्हणतो, नंतर रंध्रीय, ज्याला पोरीफेरा म्हणतो, सिलेंटरेटा किंवा निडारिया म्हणतो आपण ज्याला. बघा इथं सिलेंटरेटाचं स्पेलिंग बघा, कॉलेंटरेटा म्हणाल पण ते सिलेंटरेटा आहे, किंवा निडारिया, ते निडारिया नाही आहे, ते निडारिया आहे, ठीक आहे. चपट्या कृमी, ज्याला प्लॅटीहेल्मेंथिस म्हणतात, ज्याला नंतर गोलकृमीला ॲस्ली हेल्मेंथिस म्हणतात, वलईला ॲनालिडा म्हणतात, संधिपादला अँथ्रोपोडा म्हणतात, मृदुकायला मोल्युस्का म्हणतात, कंटक चर्मीला इकॅनोडर्मेटा म्हणतात, इकायनोडर्मेटा म्हणतात, किंवा जसा उच्चार कराल तसं. अर्ध समपृष्ठरज्जूला हेमिकॉर्डेटा म्हणतात, अर्ध समपृष्ठरज्जू, हेमिकॉर्डेटा. लक्षात राहतील, हे आपण हळूहळू बघणार आहोत, त्यांचं एक्सप्लेनेशन पुढे आहे, ठीक, राहू दे लक्षामध्ये. नंतर बघा आता असमपृष्ठरज्जू पाहिलं, आता समपृष्ठरज्जू. तर समपृष्ठरज्जू बघा, त्यांची वैशिष्ट्ये बघूयात आपण. असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे बघा, काय आहे, पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो, म्हणजे याच्यात पाठीचा मणका किंवा जो पाठीला किंवा शरीराला आधार देणारा एक जो भाग आहे तो आहे, त्याला काय म्हटलं आता पृष्ठरज्जू, नोटोकॉर्ड, तो आहे, इट्स प्रेझेंट, ठीक. श्वसनासाठी कल्लविद्रे, गिल्स किंवा स्लिट्स, कल्लविद्रे आणि किंवा फुफ्फुसे. आता माणसाच्या प्राण्यांच्या शरीरात काय असतात, फुफ्फुसे. माशांच्या याच्यात काय असतात, कल्लविद्रे असतात, ठीक आहे. चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजू असतात. जसं मी तुम्हाला पाठीचा जो मणका आहे त्याच्या आत तुमचा चेतारज्जू असतो, नर्व कॉर्ड म्हणतो आपण त्याला, ज्याच्याने आपल्या शरीराच्या संवेदना आपल्याला कळतात, संवेदना तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. ते कुठे असतं, आणि शरीराच्या पृष्ठबाजूस, म्हणजे कोणती साईड झाली, व्हेंट्रल. बघा इथं बघितलं आपण, सॉरी डॉर्सल. पृष्ठबाजू म्हणजे डॉर्सल, पृष्ठबाजू म्हणजे डॉर्सल, आणि अधरबाजू म्हणजे व्हेंट्रल, क्लिअर आहे. परत सांगतो बघा, हे जे काही आहे चेतारज्जू, तो समपृष्ठरज्जूमध्ये पृष्ठबाजूस म्हणजे कुठे आहे, डॉर्सल साईडला, आणि हृदय कुठे आहे, अधर बाजूस, जे व्हेंट्रल इन पोझिशन म्हणतो आपण, व्हेंट्रल. ओके, हृदय शरीराच्या अधर बाजू, आपल्या कुठे पुढे छातीचा जो भाग आहे तिथे आपलं हृदय आहे,
ठीक आहे, शरीराच्या मधोमध व्हेंट्रल साईड अधर बाजू, आणि पृष्ठ बाजूस डॉर्सल साईडला काय आहे, चेतारज्जू, ठीक आहे, पाठीच्या कण्यामध्ये. आणि आता इथे पृष्ठरज्जूची तुम्हाला व्याख्या दिली बघा. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. प्राण्यांच्या शरीरात कुठे सांगितली आहे, पृष्ठबाजूस. बघा इथं त्यांनी थोडं दाखवलं पण आहे आकार कसा असतो ते. समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये बघा. आता हे माशासारखा आकार दिसेल तुम्हाला थोडा, आणि त्याच्यात कोणती गोष्ट कुठे ते सांगितली तुम्हाला. बघा चेतारज्जू जो पृष्ठरज्जूच्या वरती आहे, हा पृष्ठरज्जू आहे, हा चेतारज्जू आहे, ठीक आहे, हे स्नायू आहेत त्याचे, ठीक आहे, हे कल्लविद्रे, हे श्वास घेण्यासाठी, ठीक आहे, इथं तोंड, ठीक, आणि हे शेपटीचा भाग, पुच्छपर म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, कळतंय. तर शरीराला आधार देतोय त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, पृष्ठरज्जू. क्लिअर. नंतर अजून महत्त्वाचं काय याच्यामध्ये, बीट जे तुमच्या कामाचे आहे का, आता समपृष्ठरज्जू प्राण्यांना जे काही विभागलेलं आहे त्याचं इथं उल्लेख आहे. समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवले आहे. समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या संघाची 3 उपसंघात विभागणी आहे. 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा, ठीक आहे. आणि व्हर्टिब्रेटाचे उपसंघ 6. फक्त व्हर्टिब्रेटाचे उपसंघ किती आहेत, 6. त्यांची नावं काय, चक्रमुखी, सायक्लोस्टोमाटा, चक्रमुखी, सायक्लोस्टोमाटा. मत्स्य ज्याला पायसेस म्हणतात, उभयचर ज्याला ॲम्फिबिया, उभयचर, सरीसृप म्हणजे रेप्टिलिया, पक्षी म्हणजे एव्ज, आणि सस्तन म्हणजे मॅमेलिया. सस्तन म्हणजे मॅमेलिया. म्हणजे तुमचे व्हर्टिब्रेटा, ज्यांच्यामध्ये हे जे व्हर्टिब्रेटा आहे त्याला व्हर्टिब्रेटा मराठीत पण म्हणतात, त्याचे 6 उपवर्गात वर्गीकरण केलेलं आहे. कोणते कोणते, चक्रमुखी, सायक्लोस्टोमाटा, मत्स्य ज्याला पायसेस, उभयचर ज्याला ॲम्फिबिया, सरीसृप ज्याला रेप्टिलिया, पक्षींना एव्ज, सस्तनांना मॅमेलिया म्हणतात. ठीक आहे, राहील लक्षात, होपसो राहील. मग त्यांनी आता परत त्याचं उपवर्ग कसं केले बघा, हे तुमचा चार्ट आहे. हा चार्ट पण महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. प्राणीसृष्टी पहिले सर्व क्लिअर करून घेऊया. प्राणीसृष्टी, तिला 2 उपविभाग, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू, उपसृष्टी समपृष्ठरज्जू. प्राणीसृष्टीला 2 उपसृष्ट्यांमध्ये आपण विभागलं. मग असमपृष्ठरज्जूचे 10 प्रकार, आदिजीव, रंध्रीय, सिलेंटरेटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटक, चर्मी, असमपृष्ठरज्जू. तुम्हाला क्वेश्चन याच्यात कसा विचारतील, खालीलपैकी कोणता गट हा असमपृष्ठरज्जू प्राण्याची उपसृष्टीमधला नाही. मग हे देतील आणि त्याच्यापैकी एक समपृष्ठरज्जूमधलं टाकून देतील. मग ते ओळखायचं आपल्याला. किंवा उलटं, खालीलपैकी कोणता गट हा समपृष्ठरज्जू प्राण्यांमधला नाही. मग हे बाकीचे देतील आणि त्याच्यात एक असमपृष्ठरज्जू टाकून देतील. ठीक, कळतंय, हे ओळखायचं तुम्हाला. त्याच्यामुळे हा चार्ट महत्त्वाचा आहे. आणि याच्यात एक प्रकारे म्हटलं पूर्ण ह्या चॅप्टरचा क्रस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. मग याच्यात बघा यांनी काय केलं परत, मग हे नंतर उपसृष्टी समपृष्ठरज्जूचे परत त्यांनी 3 युकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा, आणि व्हर्टिब्रेटेचे तुमचे 6 संघ, चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी, सस्तन. हे जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला बाकीचे लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला लगेच कळून जाईल बाकीचं असमपृष्ठरज्जूचं आहे. हे 6 लक्षात ठेवा. 10 लक्षात नसतील तर ते 6 लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्याने तुम्हाला कळून जाईल का समपृष्ठरज्जूमध्ये कोण येतं, असमपृष्ठरज्जूमध्ये कोण येतं. ठीक, नेक्स्ट बघूया आपण. बघा आता इथं अजून एक महत्त्वाची बीट कोणती आहे, रॉबर्ट व्हिटॅकर पंचसृष्टी सिद्धांत. सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टी किंगडम ॲनिमेलियामध्ये कोणी केला, रॉबर्ट व्हिटॅकर यांनी, ज्यांनी पंचसृष्टी सिद्धांत मांडला. त्यांनी प्राणीसृष्टीचा समावेश बहुपेशीय प्राण्यांमध्ये केला आहे. ठीक आहे, आणि याचं वर्गीकरण करताना कोणते कोणते निकष आहे बघा, शरीराचे रचनात्मक संघटन, बॉडी ऑर्गनायझेशन, शरीराची सममिती ज्याला आपण बॉडी सिमेट्री म्हणतो, देहगुहा, बॉडी कॅव्हिटी, जननस्तर, जर्मिनल लेयर्स, आणि खंडीभवन, सेगमेंटेशन. ठीक आहे, सेगमेंटेशन हे 5 त्यांनी निकष वापरले आहेत. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स आणि सेगमेंटेशन. ठीक आहे, हे कशात रॉबर्ट व्हिटॅकरनी जे काही प्राणीसृष्टीचं बायफर्गेशन केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे, ते या पद्धतीने केलेलं
आहे. ही महत्त्वाची बीट आहे. तुम्हाला विचारलं पंचसृष्टी सिद्धांत कोणी मांडला तर सांगता आलं पाहिजे, रॉबर्ट विटॅकर. ठीक आहे. मग हे रचनात्मक संघटन आहे, त्याच्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम. ठीक आहे. तर त्यांच्यात जीवद्रव्य स्तर कसा आहे, ज्याला आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड म्हणतो, पेशी स्तर वगैरे ह्या गोष्टी याच्यात आहे. हे तुम्ही वाचून याच्यात होऊ शकता. आपण मुद्द्यावर येऊ. ठीक आहे. याच्यात पेशी ऊती स्तर संघटन, ऊती अवयव स्तर संघटन आहे. हे थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय मला, तर शक्यतो विचारण्याची शक्यता कमी आहे माझ्या दृष्टीने. ठीक आहे. तरी फक्त एक नोट्स म्हणून लिहून ठेवा त्याच्यामध्ये. आपण परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते बघूया. हे नंतर बॉडी सिमेट्री आलं तुमचं, का ते रॉबर्ट विटॅकरनी जे काय पंचसृष्टी दिलेली आहे त्याच्यात त्या एक्सप्लेन केलेल्या आहे पुस्तकामध्ये, शारीरिक सममिती कशी आहे. ठीक आहे. मग शारीरिक सममितीमध्ये काय येतं, असममित शरीर, जे असिमेट्रिकल बॉडी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये मग कोण कोण येतं, अमिबा, पॅरामेशियम, काही प्रकारचे स्पंज, ज्यांचा असा आकार वेगवेगळा होतो, त्यांचा असं मधोमध रेष पाडली तर हा भाग आणि हा भाग समान नाही. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, असममित शरीर म्हणतो. एक कोणताही असा अक्ष घ्यायचा का ज्याचा सेंटर पाडला का दोन्ही बाजूला सेम दिसला पाहिजे, तो त्याला असममित शरीर म्हणतात. आणि अरीय म्हणजे काय, रॅडियल सिमेट्री. कोणत्याही अक्षातनं त्याला तुम्ही हे करा तो सेमच दिसणार. म्हणजे तारामासा, तारामासा कसा असा स्टार याच्यात असतो. ठीक आहे. त्याला इथून छेद पाडा, इथं असं दिसेल आणि इकडचा भाग पण असा दिसेल. ठीक आहे. किंवा परत त्याचा तुम्ही जर का जस्ट अ मिनिट असा छेद पाडा तरी सेम दिसेल, असा पाडा तरी सेम दिसेल, असा पाडा तरी सेम. म्हणजे रॅडियल सिमेट्री. कुठून अक्षर त्याचा मध्ये केला, मधोमध भाग केले तरी दोन सिमेट्रिकल बॉडीज आपल्याला दिसतील, म्हणून त्याला म्हणतात रॅडियल सिमेट्री, अरीय सममिती म्हणतात. आणि द्विपार्श्व म्हणजे बायलॅटरल, का त्याच्या मधोमध एक केलं का दोनच बाजू कोणत्याही त्याच्या सेम दिसतील. एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद दिल्यास दोन समान भाग होतात. कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव. मानव पण द्विपार्श्व सममितीमध्ये येतो. हे याच्यावर क्वेश्चन्स विचारू शकतात. जोड्या लावा किंवा गटात न बसणारा ओळखा, हे करून ठेवा. हे योग्य आहे, हे महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे. नंतर बघा इथं त्यांनी ते अरीय सममिती, असममित शरीर आणि द्विपार्श्व सममितीचं काल्पनिक छेद दिल्यावर कसं होतं ते दाखवलं आहे. नंतर जनन स्तर, ज्याला जर्मिकल लेयर्स म्हणतात, ते एक तर काय म्हणतो आपण, दोन स्तर असतात, बहिर्जनस्तर आणि अंतर्जनस्तर, ज्याला एक्टोडम आणि एंडोडम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर आणि मध्यस्तर असेल तर मेसोडम, म्हणजे ज्यामध्ये दोन स्तर असतात त्यांना द्विस्तरीय म्हणतो, ज्याच्यात तीन असेल त्यांना त्रिस्तरीय म्हणतो आपण. तर हे त्याचे प्रकार आहेत, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. द्विस्तर असतील तर अंतर्जनस्तर आणि बहिर्जनस्तर, तीन असतील तर अंतर्जन, मध्यस्तर आणि बहिर्जनस्तर. ठीक. नेक्स्ट बघूया देहगुहा. देह म्हणजे बॉडी कॅव्हिटीज असतात. ठीक आहे. त्या पण ह्या तुमच्या स्तरांशी जोडलेल्या आहेत. अंतर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि बहिर्जनस्तर याच्याविषयी त्या जोडलेल्या आहेत. सत्य देहगुहा म्हणजे युकॉलमेट आणि जी काही देहगुहाहीन आहे त्याला ॲसिलोमेट म्हणतात, आणि ज्यांची फसवी देहगुहा आहे त्यांना सुडोकॉलमेट म्हणतात. ठीक आहे. ॲकॉलमेट, सुडोकॉलमेट, युकॉलमेट हे त्यांची नाव आहेत. तर देहगुहा असणारे म्हणजे युकॉलमेट, नसणारे ॲकॉलमेट आणि फसवी असणारे स्युडोकॉलमेट. ठीक. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. खंडीभवन तुमचं स्वतःच दोन याच्यात शरीर विभागून घेण्याला खंडीभवन म्हणतात. का प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागामध्ये विभागले असते त्याला खंडीभवित शरीर म्हणतात, सेगमेंटेड बॉडी. आणि प्रत्येक छोट्या भागाला सेगमेंट म्हणतात, म्हणजे जसं गांडूळ, वलय प्राणी संघातील गांडूळ. ठीक आहे. हे त्याचं एक उदाहरण आहे. हा तुमचा प्राणी संघाचं कसं शरीरामध्ये कसं एक तुम्हाला जे मगाशी सांगितलं का सृष्टी जी विभागली आहे ती पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी पंचसृष्टी सिद्धांतानुसार. मग शरीराचं संघटन कोणतं आहे, पेशी स्तरावर संघटन एका ऊती आणि अवयव स्तरावर संघटन, त्याच्यानुसार परत प्रकार. मग शरीराची सममिती, असममित शरीर, अरीय सममित शरीर, द्विपार्श्व सममित. मग देहगुहा, ज्यांच्या देहगुहा नाही आहे, ज्यांच्या देहगुहा आहे म्हणजे असमितमध्ये नसते देहगुहा, आर्यमध्ये नसते. नंतर द्विपार्श्व सममितमध्ये एक तर असते, नसते किंवा फसवी असते. हे तीन प्रकार. मग याच्यात कोण येतं, रंध्रीय येतात. नंतर आर्यमध्ये निडारिय येतात. आणि याचं म्हटलं देहगुहा शरीरमध्ये तर कोण येतात, चपटे कृमी.
द्विपार्श्व सममित असणारे, फसवी देहगुहा असणारे गोलकृमी, आणि खरी गुहा असणारे कोण कोण आहेत बघा, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू, हे त्याचे प्रकार. ठीक आहे. आता मेन आपण गोष्टीकडे वळूया, क्लासिफिकेशन, ज्याच्यावर तुम्हाला गोष्टी विचारू शकतात. पहिला प्रकार समपृष्ठरज्जूचा पहिला प्रकार रंध्रीय पोरीफेरा, फायलम पोरीफेरा, स्पॉन्जिला पण म्हणतात त्याला, त्याचा प्रकार आहे स्पॉन्जिला. याच्यामध्ये काय असतात, साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी ज्यांना स्पंज म्हणतात आणि यांच्यावर असंख्य छिद्रे असतात. म्हणजे पोरीफेरा म्हणजे काय, ज्यांच्या शरीरात छोटे 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 छिद्र असतात. ठीक आहे. म्हणजे तुमचा स्पंज पण एक प्रकारचा सजीव आहे. स्पंज नावाची वनस्पती असते, तिच्यापासून स्पंज बनतो. तर तिच्या याच्यावर काय असतात, छोटे छोटे शरीरावर छिद्रे असतात, म्हणून ते पाणी सोक करू शकतं. आणि या छिद्रांना काय म्हणतात, ऑस्टिया. ऑस्ट्रिया नाही, ऑस्टिया किंवा ऑस्क्युला. या छिद्रांना काय म्हटलं जातं, ऑस्क्युला किंवा ऑस्टिया. ठीक आहे. आणि हे कुठे असतात, शक्यतो जलवासी, पाण्यात. ठीक आहे. आणि बहुतेक मोठ्या समुद्रात किंवा समुद्रांमध्ये आणि गोड्या पाण्यात पण काही प्रमाणामध्ये, पण शक्यतो समुद्रात जास्ती करून. ठीक आहे. नंतर यांचं शरीर कसं असतं, सममित. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे शरीराला स्पेसिफिक असा आकार नाही. ठीक आहे. असं कोणत्याही मधून असा अक्षर टाकला की असा अक्षर टाकला, दोन सेम पार्ट त्याचे होणार नाही, म्हणून शरीर कसं आहे, असममित शरीर आहे. ठीक आहे. नंतर यांच्यामध्ये कॉलर पेशी असतात, वैशिष्ट्यपूर्ण कॉलर पेशी. त्याच्यानुसार काय करतात, त्यांचं कार्य काय आहे का, पाण्याला शरीरामध्ये प्रवाहित करतात. म्हणजे या छिद्रातनं ते जे पाणी सोक करतात ते त्या छिद्रांमधनं बाहेर काढण्याचं काम किंवा पाण्याला प्रवाहित करायचं काम शरीरभर हे छोटे छोटे कॉलर पेशी करतात, ज्या स्पंजच्या आतमध्ये असतात. ठीक आहे. नंतर आदित्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून स्थानबद्ध प्राणी. यांच्यात काय आहे, यांना हालचाल करता, प्रचलन म्हणजे यांना हालचाल करता येत नाही. यांना काय करता येत नाही, हालचाल करता येत नाही, म्हणून काय म्हणतात, स्थानबद्ध प्राणी, सेडिमेंटरी ॲनिमल्स. यांना काय म्हटलं जातं, सेडिमेंटरी ॲनिमल्स. हालचाल करता येत नाही, स्थानबद्ध. म्हणजे तुम्हाला विचारलं स्पॉन्ज किंवा स्पॉन्जिया किंवा रंध्रीय प्राणी संघांमधले प्राणी काय असतात, तर स्थानबद्ध प्राणी असतात. ठीक आहे. हे सायकॉन स्पंजचं तुमचं एक्झाम्पल आहे इथं, हे तुमचं एक्झाम्पल. ठीक. नंतर याचं काय असतं, यांच्या स्पंजसारख्या शरीरास कंटिकांचा, शुकिकांचा, ज्याला स्पिक्युल्स म्हणतात, किंवा स्पंजच्या तंतूंचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. यांच्यामधले जे तंतू असतात, तंतू ते कसले बनलेले असतात, कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचे बनलेले असतात. तुम्हाला विचारलं का, फायलम पोरीफेरामध्ये जे स्पंज आहे त्यांच्यामधले जे स्पिक्युल्स असतात ते कसले बनले, त्यांचे तंतू कसले बनलेले असतात, ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचे बनलेले असतात. ठीक आहे. नंतर ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे ते काय करतात, पाणी शरीरात घेतात आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्रां थ्रू बाहेर सोडतात. बघा ऑस्टियाचं काम काय आहे, पाणी आत घेणं, आणि ऑस्क्युलाचं काम काय आहे, बाहेर सोडणं. या छिद्रातनं आत जाईल, या छिद्रातनं बाहेर जाईल. ज्या छिद्रातनं आत येतं तो ऑस्टिया, ज्याच्यातनं बाहेर जातं तो ऑस्क्युला. ठीक आहे. नंतर यांच्यात प्रजनन कसं होतं, अलैंगिक पद्धतीने, जे मुकुलायन पद्धत आहे. ठीक आहे. किंवा लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं प्रजनन. मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं. आणि यांच्यात मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. मोठ्या प्रमाणावर ते स्वतःचं प्रोडक्शन करू शकतात. एकाहून एक स्वतःचे स्पंजच्या वनस्पती जास्त ते बनवू शकतात. यांचे एक्झाम्पल काय आहे, सायकॉन, युस्पॉन्जिया जो आंघोळीचा स्पंज म्हणून आपण वापरतो, हायलोनिमा, युप्लेक्टेला इत्यादी. तुम्हाला विचारलं फायलम पोरीफेरा किंवा रंध्रीय प्राणी संघाचे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहे, खालीलपैकी कोणते आहे किंवा खालीलपैकी कोणते नाही, तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स माहिती पाहिजे. सायकॉन, युस्पॉन्जिया ज्याला आंघोळीचा स्पंज म्हणतात. इथे एक क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो की खालीलपैकी कोणाला आंघोळीचा स्पंज म्हणतात, सायकॉन, हायलोनिमिया, युप्टेला, युस्पॉन्जिया. तुमचा आन्सर काय पाहिजे, युस्पॉन्जिया. ठीक आहे. इथे क्वेश्चन तुमचा डेव्हलप होऊ शकतो. नेक्स्ट प्राणी संघ बघूया, सिलेंटरेटा. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे, सिलेंडर, ज्याला निडारिया सुद्धा म्हणतो आपण, ज्याचं दुसरं नाव काय आहे, निडारिया. ठीक आहे. स्पेलिंग लक्षात ठेवायचे, जे इंग्लिशमधनं अभ्यास करणारे त्यांनी स्पेलिंग लक्षात ठेवायचे. ही तुमची जलव्याल आहे, जिचं तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार कसा असतो, दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा. आता इथं बघा, ही दंडाकृती आहे सरळ, आणि ही छत्रीचा आकार आहे, हिला कोरलला हा इथं छत्रीचा आकार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. तर ज्यांचं दंडाकृती शरीर असेल त्यांना नंतर बहुशुंडक, पॉलिप म्हणतात. आणि बहुशुंडक म्हणजे इथं यांच्या शेंड निघालेत ना, हळूहळू तंतू बाहेर निघालेत बघा, यांना शुंडक म्हणतात. बघा हे शुंडक, हे जे असे बाहेर निघाले दोऱ्यासारखा आहे त्याला शुंडक म्हणतात. आणि ज्यांचा आकार छत्रीसारखा असतो ना, छत्रिक, मेड्युसा, हे बघा याला मेड्युसा म्हणणार, याला मेड्युसा म्हणणार. म्हणजे तुम्हाला विचारतील का सिलेंड्रेटामध्ये जे काही त्याचं शरीर दंडाकृती असेल तर त्याचं जो डोक्याचा भाग आहे त्याला काय म्हणतात, बहुशुंडक. ओके, दंडाकृती शरीर असेल तर छत्रीसारखा असेल तर छत्रिक, मेड्युसा. ठीक आहे, लक्षात राहील. नंतर बघूया का कुठे आढळतात, त्यांचा आढळ कुठे आहे, याच्यावर एक क्वेश्चन तुमच्याकडे विचारू शकतात. आढळ कुठे आहे, बहुतेक समुद्रात आढळतात. आणि काही मोजके प्राणी गोड्या प्राण्यात, म्हणजे समुद्रात नाही तर गोड्या पाण्यात, पण जास्ती करून समुद्रात. ठीक आहे. शरीर कसं आहे, अरिय सममित, म्हणजे त्याचा कुठूनही छेद्य दोन समान भाग पडतील ताऱ्या माशासारखे, अरिय सममित. आणि शरीर दुसरं द्विस्तरी, म्हणजे याचे दोन स्तर असतील, अंतर्जनस्तर आणि बहिर्जनस्तर, दोन स्तर असतील. तुम्हाला विचारलं का निडारियामध्ये कोणती किती स्तर असतील, तर द्विस्तरीय. ठीक आहे, त्रिस्तरीय नसणार, एकस्तरीय पण नसणार, बहुस्तरीयाचा विषयच येत नाही. किती स्तर असणार, दोन स्तर. कोणते, अंतर्जनस्तर आणि बहिर्जनस्तर. ठीक आहे. यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. बघा हे जे आहेत ना शुंडके, हे दंश आहेत, हे दंश करतात, यांच्यापासून त्रास होऊ शकतो यांना हात लावला तर. ठीक आहे, यांना काय म्हणतो आपण, दंशपेशीयुक्त. याचा ते कशासाठी उपयोग करतात, भक्ष्य पकडण्यासाठी. त्याला दंश करून ते काय करतात, त्यांच्यात विषाचं अंतक्षेपण करतात, विष इंजेक्ट करतात आणि त्यांना बेशुद्ध करतात, नंतर त्यांना खाऊन घेतात. शुंडक याच्यातनं काय होतं, त्यांना दंश करतात आणि विष पसरवतात समोरच्या प्राण्यांमध्ये ज्यांना त्याला खायचं आहे. शुंडकांचा उपयोग, शुंडकांना काय म्हणतात, टेंटॅकल्स. ठीक आहे, दंशपेशी युक्त. क्लिअर. नंतर बघूया, ठीक आहे, यांच्यात दंश होतो, संरक्षणासाठी पण उपयोग करतात. नंतर अजून काय म्हटलं इथे, अंतक्षेपण करतात, संरक्षणासाठी उपयोग होतो. उदाहरणं दिली, जलव्याल, हे जलव्याल म्हणजे हायड्रा म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये, याचं उदाहरण बघितलं आपण. सी ॲनिमोन हे याचं उदाहरण इथं, ज्याला समुद्रफूल म्हणतात, ज्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर फायसेलिया, याचं उदाहरण इथं दिलेलं नाही आहे. जेलीफिश आणि प्रवाळ. प्रवाळ म्हणजे कोरल रिफ्स, जे आपली लक्षद्वीप बेटे आहे, लक्षद्वीप बेटे, हे या कोरल रिफ्सपासून बनवले आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात साधारण सापडतात. विषुववृत्तीय प्रदेश आहे, कर्कवृत्तापासून मकरवृत्तांमधला जो विषुववृत्ताचा प्रदेश आहे, इथं जे काही हवामान वातावरण आहे याच्यामुळे एक कोरल रीफ समुद्राखाली त्याच प्रदेशात शक्यतो सापडतात. ग्रेट बॅरियर रीफ तुमची ऑस्ट्रेलियाच्या वरती आहे, नॉर्थ साईडला. आणि हे आपले जे लक्षद्वीप वगैरे बेट आहेत ते प्रवाळापासून बनलेले आहेत. लक्षात राहू द्या, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ठीक आहे. नंतर बघूया, हे बघा आंघोळीचं स्पंज. बघा मी म्हटलं ना, आंघोळीच्या स्पंजवर क्वेश्चन काय विचारू शकतो, याची डिटेल माहिती पण इथं दिलेली त्यांनी. का स्पंज गोलाकार प्राणी आहे, त्याचे शरीर प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूंचे. तुम्हाला विचारलं आंघोळीच्या स्पंजमध्ये कोणते प्रथिनांचे तंतू आहे, तर स्पॉन्जिन नावाचा प्रथिनांचा तंतू. जलधारण क्षमता काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. नंतर आंघोळीच्यासाठी वापर करतात, लोड तक्के बनवण्यासाठी पण होतो, त्याच्यात जो स्पंज म्हणून यूज करतात त्याच्यात पण होतो. ठीक आहे. कार्यालयात तिकिटे चिटकवताना ती ओली करण्यासाठी किंवा कागद आणि चलनी नोटा मोजताना याचा वापर केला जातो ह्या आंघोळीच्या स्पंजचा. ठीक आहे. कोणतं आहे, स्पॉन्जिन नावाचं प्रथिनांचं तंतू त्याच्यात असतात, त्याच्यामुळे याच्यावर क्वेश्चन नक्की येऊ शकतो हमखास. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चपट्या कृमींचा संघ, ज्याला आपण प्लॅटीहेल्मिन्थिस म्हणतो. ठीक आहे, चपट्या कृमींचा संघ. आता बघा याच्यात काय काय आहे, तर यांचे शरीर सडपातळ, पानांसारखे, पट्टीसारखे चपटे असते. बघा इथं पट्टी दिसते, याची पट्टी टाईप आहेत एकदम, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. ठीक आहे. बहुतेक प्राणी अंतपरजीवी, एंडोपॅरासाइट असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. काही कुठे आढळतात, पाण्यात आढळतात, आणि अंतपरजीवी आहे, एंडोपॅरासाइट आहे. शरीर देहगुहाहीन, देहगुहाहीन म्हणजे ॲकॅलोमेट. ठीक आहे, देहगुहाहीन. आणि शरीर कसं आहे, द्विपार्श्व सममित. ठीक आहे, समान भाग एक अक्ष केला का दोन समान भाग पडतात. ठीक आहे. नंतर त्रिस्तरीय म्हणजे कोणते 3 स्तर असतील, अंतर्जनस्तर, मध्यस्तर, बहिर्जनस्तर. ठीक आहे, 3 जनस्तर असतील. प्राणी कसे आहेत, उभयलिंगी असल्यामुळे उभयलिंगीला इंग्लिश शब्द काय, हर्मॅफ्रोडाईट.
हर्मॅफ्रोडाईट हा इंग्लिश शब्द आहे त्याच्यासाठी. नंतर त्यांच्या शरीरात नर आणि मादी या दोघांची प्रजनन संस्था असते आणि त्याच्याद्वारे ते काय करतात, त्यांचं प्रजनन साध्य करतात. त्याचे हे काय आहेत एक्झाम्पल्स, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, पट्टकृमी इत्यादी. आता हा लिव्हर फ्लूक इथं दिसतोय तुम्हाला, हा दिसायला कसा आहे बघा असा लिव्हर फ्लूक. नंतर पट्टकृमी तुमची अशी आणि प्लॅनेरिया हा असा दिसायला आहे तुमच्या. ठीक आहे, डायरेक्ट इमेज टाकून पण विचारू शकतात का हा कोण आहे, मग ते तुम्हाला ओळखायचं. लिव्हर फ्लूक कोण आहे बघा, पट्टकृमी कोण आहे बघून घ्या, प्लॅनेरिया कोण आहे बघून घ्या. ठीक, नंतर बघा अजून एक महत्त्वाची माहिती आलेली तुमची जलव्याल बाबतीत आलेली आहे, प्रवाळाविषयी. जे तुम्हाला कोरल्स बोललो मी तुम्हाला, हे प्रवाळ खडक असतात. काय असतात, प्रवाळ खडक असतात. खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते. यांच्यापासून पोवळे रत्न बनतात, पोवळे प्रकारचे, जे आपल्या अंगठीत पोवळं घालतो बघा आपण, ते पोवळे प्रकारचं रत्न या खडकांपासून प्रवाळांपासून बनलं जातं. आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा हे प्रवाळ भस्म तयार केलं जातं, ते याचा यूज केलं जातं. आयुर्वेदिक औषधोपयोगी म्हणून पण याचा उपयोग आहे. तुम्हाला विचारलं का जे निडारिया संघातील प्रवाळ आहे त्याचा औषधी उपयोग काय आहे, तर प्रवाळ भस्म तयार करण्यासाठी, प्रवाळ भस्म तयार करण्यासाठी. आणि विचारलं का अलंकारिक उपयोग काय आहे, तर पोवळे प्रकारचं रत्न त्याच्यापासून आपल्याला मिळतं. ठीक आहे, राहील लक्षामध्ये, लावून द्या. ठीक, नेक्स्ट नंतर कोणता आहे, गोलकृमी, ॲस्केलमेंथिस. ठीक आहे, ॲस्केलमेंथिस. क्लिअर. तर बघा गोलकृमी प्राणी संघ यांचं शरीर कसं असतं बघा, लांबट बारीक धाग्यासारखं आणि दंडगोलाकार. बघा इथं बघा, हे लांब आहे, धाग्यासारखं आहे आणि लंब गोलाकार आहे, असं लांब म्हणतो ना आपण, लंब गोलाकार असं त्या टाईप आहे. म्हणून यांना काय म्हटलं आता, गोलकृमी म्हणतात. म्हणून यांना काय म्हणतात, गोलकृमी. प्राणी स्वतंत्र राहणारे अंतपरजीवी असतात, एंडोपॅरासाइट. आणि स्वतंत्र राहणारे जे प्राणी आहेत ते जलवासी, जलचर किंवा भूचर दोन्ही असू शकतात. ठीक आहे, म्हणजे उभयचरचा आहे एक प्रकारे, जलवासी दोन्ही असू शकतात, जमिनीवर पण राहू शकतात, पाण्यावर पण राहू शकतात. नंतर शरीररचना त्रिस्तरीय, म्हणजे अंतर्जनस्तर, मध्यजनस्तर, बहिर्जनस्तर. आणि आभासी देहगुहा म्हणजे सुडो कॉल्मेट, आभासी देहगुहा. देहगुहा ॲक्च्युअलमध्ये नाही पण ती देहगुहा असल्यासारखी वाटते. नंतर या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती काय आहे, भक्कम उपचर्म असते. अखंड शरीर आहे आणि चामडी भक्कम आहे त्यांची, जे चर्म आहे त्यांचं ते आहे भक्कम आहे. एकलिंगी प्राणी असतात. ठीक आहे, पोटातील जंत कसे आहेत, ॲस्कॅरिस हे त्याचं उदाहरण आहे. जे आपल्या पोटात जंत होतात बघा, कधी कधी लहान मुलांच्या पोटात जंत होतात आपण म्हणतो, तर त्या पोटातील जंत हे त्याचं उदाहरण आहे गोलकृमींचं, ज्यांना ॲस्कॅरिस म्हणतात. हत्तीपाय रोगाचा जंत, फिलारिया वॉर्म आणि डोळ्यातील जंत ज्याला लोआ म्हणतात, हे त्याचे कसले प्रकार आहेत, गोलकृमी प्राणी संघाचे प्रकार आहेत. ठीक, ही महत्त्वाची माहिती. नंतर विचारू शकतात तुम्हाला काय, वलई प्राणी संघ. डायरेक्ट वलई, ॲनालिडा. वलई ॲनालिडा, इंग्लिश नाव ॲनालिडा. मग आता ॲनालिडा म्हणजे काय, का तुमचे कीटक, म्हणजे गांडूळसारखे कीटक, लांबट दंडाकृती. हे याचं सेम. आता तुम्हाला विचारतील का कोण दंडाकृतीने लांबट असतात, तर ते तुमचं कोण येईल, ॲस्केलिहेल्मिंथिस पण येईल, गोलकृमी पण येतील आणि वलई प्राणी संघ पण येऊ शकतात. ठीक आहे, तर मग यांचं पण फरक काय आहे, कायखंड खंडीभवन, मेटॅमेरिक सेगमेंटेशन आढळतं यांच्यामध्ये, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी, सेगमेंटेड वॉर्म्स म्हणतात. त्यांचा तुकडे पडू शकतात त्यांच्यात. काय खंड खंडीभवन, मेटॅमेरिक सेगमेंटेशन आढळते म्हणून त्यांना खंडीभूत कृमी, सेगमेंटेड वॉर्म्स म्हणतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात. काही बाह्य परजीवी, एक्टोपॅरासाइट. स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आढळणारे आहेत आणि भूचर असू शकतात, दोन्ही असू शकतात, समुद्र किंवा गोड्या पाण्यात राहणारे किंवा भूचर. नंतर 3 स्तर आहे. ठीक आहे, 3 स्तर म्हणजे आंतर्जनस्तर, मध्यस्तर आणि बहिर्जनस्तर. द्विपार्श्व सममित आणि सत्यदेहगुहायुक्त प्राणी. सत्यदेहयुक्त म्हणजे युकॉल्मेट, द्विपार्श्व सममित म्हणजे मधून एक त्याचा अक्ष, काल्पनिक अक्ष, दोन्ही समान बाजू. ठीक आहे, हे त्याचं वैशिष्ट्य. प्रचलन होण्यासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी दृढ रोम, त्याला सीट म्हणतात, सीट. ठीक आहे, आणि परापाद, पॅरापोडिया. परापादला काय शब्द आहे, पॅरापोडिया. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते पाय नसतात पण पायासारखे असणारं जे आपण त्यांना एक अवयव आहे त्याला परापाद किंवा पॅरापोडिया म्हणतो. आणि चूषक म्हणजे सकर, ज्या छिद्रांमधनं ते ज्यांना जे अन्नपदार्थ आहेत ते
सक करू शकतात, शोषण घेऊ शकतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, चूषक, सकर्स म्हटलं जातं त्यांना. प्रचलन होण्यासाठी पण त्याचा ते उपयोग करतात. ठीक आहे. नंतर सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते, क्युटिकल, जे आपण याच्यामध्ये पण बघितलं का गोलकृमींमध्ये पण असतं. नंतर उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात हे प्राणी. ठीक आहे, उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. मग याचं उदाहरण काय, गांडूळ, ज्याला अर्थवर्म म्हटलं तर जळू, लीच, नेरिस. ठीक आहे. आता हे जळू के लीच म्हणजे बघा, ज्याला आपण म्हणतो ना का ते दलदलीत असतात शक्यतो हे, आणि शरीरावर पडलं का ते शरीराला काहीच जखम वगैरे करत नाही, पण शरीरातलं रक्त हळूहळू शोषून घेतात, त्यांना ते जळू म्हणतात, जळू. ठीक आहे. हे बघा, हे जळू इथे दिसतील तुम्हाला, हे जळू आहे. हा गांडूळ तुमचा जो शेतकऱ्याचा मित्र आहे, आणि हा नेरिस, याचं शुंडक वगैरे, याला पण तुम्ही पाहिला असेल. नेरिस म्हणजे तो पैशासारखा प्राणी असतो, आळईसारखा. ठीक आहे, लक्षात राहू द्या. हां, इथं पण बघा, मी म्हटलं शेतकऱ्याचा मित्र, बघा इथं लगेच प्रश्न याच्यानं लगेच डेव्हलप होऊ शकतो क्वेश्चन. कोणाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं, कोणत्या वलय प्राणी संघातील प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. तर तुमचं लगेच कुठं लक्ष गेलं पाहिजे, गांडूळकडे गेलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग होतो, तर याचं पण उत्तर असू शकतं, सांगतो मी तुम्हाला, का आयुर्वेदामध्ये कसं करतात, का जिथं जखम झाली त्या जखमेमध्ये पस निर्माण झालेला आहे, किंवा तिथं म्हणतो ना असं इन्फेक्शन झाले, तर ते इन्फेक्शन शोषून घेण्यासाठी या जळूचा उपयोग करतात आयुर्वेदामध्ये, माझ्या माहितीप्रमाणे. का त्या जखमेवर त्याला ते ठेवलं जातं, मग तिथलं तो जे काही तो घाणती जी आहे ती तो शोषण करून घेतो, म्हणून आयुर्वेदामध्ये याचा उपयोग केला जातो. हा पण क्वेश्चन तुम्हाला इथं विचारू शकतो. ह्या अशा गोष्टींवर पण, कारण इथं माहिती मिळवा म्हटलेलं तुम्हाला, त्याच्यामुळे माहिती करून घेऊन त्याचा नक्की काय उपयोग आहे हे माहीत असणं तुम्हाला अपेक्षित आहे TETच्या मुलांना, त्याच्यामुळे त्याचा पण तुम्हाला उपयोग होऊ शकतो. नंतर संधिपाद, अँथ्रापोडा. ठीक आहे, अँथ्रापोडा यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात, म्हणून यांना संधिपाद म्हणतात. तर संधिपाद का म्हणतात, छोटे छोटे तुकडे जोडून त्यांची उपांगी असतात म्हणून. ठीक आहे. नंतर पृथ्वीवर या सऱ्यांची सर्वात जास्त संख्या आहे, झुरळ. झुरळ असा प्राणी आहे का जो डायनासोरच्या काळी पण होता आणि आता पण आहे, आणि यांना मोस्ट सक्सेसफुल म्हणतात. जीवन संघर्षात जे ना फिटेस्ट सर्वायवल म्हणतो ना आपण, सर्वायवल ॲट दी फिटेस्ट, याच्यामध्ये सर्वात यशस्वी झालेला प्राणी संघ हा. का ते त्यावेळेला पण होते ना, आता पण आहेत, आणि अजून पण मरणाने याच्या पुढे मानव पण नष्ट होईल, पण हे नष्ट होणार नाही, कारण हे कोणत्याही प्रकारात राहू शकतात. बघा, तुम्ही घरी पेस्ट कंट्रोल वगैरे केलं असेल तर झुरळ पळून जातात, पण झुरळ नष्ट नाही होत, ही गोष्ट लक्षात घ्या तेवढीच. तर ते जे काय आहेत, हे जीवन संघर्षात सर्वात यशस्वी झालेला प्राणी संघ. तुम्हाला विचारलं, याच्यावर क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो, जीवन संघर्षात सर्वात यशस्वी झालेला प्राणी संघ कोणता, तर संधिपाद, अँथ्रोपोडा हे त्याचं उत्तर आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त प्राण्यांची संख्या कोणाची आहे, संधिपाद, अँथ्रोपोडांची आहे. याच्यावर एक क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो. कुठे कुठे सापडतात बघा, खोल महासागर, तसं उंच पर्वत शिखर. मी बोललो ना, कोणत्याही आदिवासात सापडू शकता, म्हणूनच तर यशस्वी प्राणी संघ आहे. तुम्ही दलदलीत बघा, तिथे सापडतील, वाळवंटात सापडतील, जंगलात सापडतील, महासागर, पाणी, उंच पर्वत शिखर, कुठेही सापडतील. शरीर कसं आहे, त्रिस्तरीय, सत्य देहागुहायुक्त, द्विपार्श्व सममित. ठीक आहे, आणि ते खंडीभूतही असते, कारण तुकडे तुकड्यांनीच जोडलेलं आहे. शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल, एक्झोस्केलिटन असतो. यांना काय असतो, बाह्य कंकाल आहे. ठीक आहे, एक्झोस्केलिटन आहे, आणि तो कसला बनलेला आहे, कायटिनयुक्त. तुम्हाला विचारतील का संधिपाद प्राण्यांचा बाह्य कंकाल कशाने बनलेला आहे, कायटिनयुक्त बाह्य कंकाल आहे त्यांचं, एक्झोस्केलिटन कायटिननी बनलेला आहे. ठीक आहे. एकलिंगी प्राणी असतात, याचं उदाहरण काय आहे, खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. हे सर्व काय आहे, संधिपाद प्राणी, अँथ्रोपोडा. ठीक आहे, लक्षात राहू द्या. हा खूप महत्त्वाचा स्टार आहे, याच्यावर विचारू शकतात क्वेश्चन आलाच तर. ठीक आहे, विचारू शकतात, राहून द्या लक्षामध्ये. नंतर पुढचा प्राणी संघ आहे आपला मृदुकाय, मोल्युस्का. ठीक आहे, मृदुकाय, मोल्युस्का. प्राण्यांचं शरीर कसं असतं, मऊ, बुळबुळीत, म्हणून यांना मृदुकाय म्हणतात. बघा या ऑक्टोपसला डोळ्यांनी पाहिलं तरी आपल्याला असं ते गुळगुळीत दिसतो तो. दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ आहे हा प्राण्यांमधला, याचे सर्वात जास्त प्राणी आहे जगामध्ये. हे जलचर किंवा भूचर असू शकतात. मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यात राहू शकतात. शरीर त्रिस्तरीय आहे, देहगुहायुक्त आहे, अखंडित आहे, यांचं खंडीभवन होत नाही, आणि शरीर मृदू, मऊ असतं. गोगलगाई सारखे प्राणी वगळता सर्व शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. आता गोगलगाई असते, तिला तुम्ही असं
अर्ध केलं तर त्याचे 2 भाग पडणार नाही, म्हणजे तोच एक याचं एक्सेप्शन आहे, बाकी सर्वांचे 2 भाग पडतात. मग तुम्हाला विचारलं की मृदुकाय प्राणी संघात कोणत्या प्राण्याचे द्विपार्श्व सममित शरीर नसते, त्याचा आन्सर काय आहे? गोगलगाय. ठीक आहे, त्याचा आन्सर काय आहे? गोगलगाय. शरीर, डोके, पाय, अंतरांग संहती अशा 3 विभाग शरीर विभागलेले असते. ठीक आहे. नंतर अंतरांग संहती प्रावार, मॅन्टल म्हणतो त्याला, या पटली संरचनेची आच्छादलेली असून प्रावार हे कसं असतं? कठीण कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असतं. जी पाठीचं कवच म्हणतो ना आपण, हे गोगलगाईचं किंवा कोणाचं जे असतील ते शेल, ते कसलं असतं? कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असतं. मला विचारलं का हे अंतरंग संगतीसाठी जे काही त्यांचं कवच आहे ते कसलं बनलेलं असतं? ते कॅल्शियम कार्बोनेटचं. ठीक आहे. आणि काहींमध्ये आहे तर काहींमध्ये नाही आहे. आणि हे प्राणी काय आहेत? एकलिंगी असतात. ठीक आहे. यांच्यामध्ये काय काय आहेत बघा, कोण कोण आहे? कालव, द्विपुट, शिंपला, बायवेल, गोगलगाय, ऑक्टोपस. ठीक आहे, हे तुमचे त्याच्यातले प्राणी आहेत. ठीक. नंतर बघा, आता ऑक्टोपस विषयी ते माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑक्टोपस विषयी पण माहिती घेऊन त्याच्यावर क्वेश्चन डेव्हलप कसा होऊ शकतो ते बघू शकतो आपण. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी, मग तुम्हाला विचारले का असमपृष्ठरज्जूंमध्ये सर्वात हुशार प्राणी कोणता? तर ऑक्टोपस. आणि तो का हुशार आहे? स्वतःचा रंग बदलू शकतो. जसं आपल्यामध्ये माहिती का, आपल्याला जो सॅलिमेंडर नावाचा एक जो शॅमेलियन नावाचा जो सरडा आहे तो स्वतःचा रंग बदलतो. तो ज्या हॅबिटॅटमध्ये जातो त्या हॅबिटॅटचा तो रंग स्वतःचा चेंज करून घेतो. तसं ऑक्टोपससुद्धा स्वतःचा रंग बदलू शकतो. आणि असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये तो सर्वात हुशार प्राणी आहे. त्याला पोहणं पण जमतं, सरपटणं पण जमतं, चालणंही जमतं. तिन्ही प्रकारे तो हालचाल करू शकतो. पोहता पण येतं, सरपटू पण शकतो आणि चालू पण शकतो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. क्लिअर? कोणता प्राणी तिन्ही प्रकारे हालचाल करू शकतो? त्याचं काही ऑक्टोपस, पोहणे, सरपटणे, चालणे. इथं पण क्वेश्चन दुसरा डेव्हलप होऊ शकतो. ठीक आहे. नंतर बघा, कंटक चर्मी, इकायनोडर्मेटा. बघा, या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना कंटक चर्मी प्राणी म्हणतात. कंटक चर्मी का म्हणतात? तर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून. तुम्हाला विचारतील का इकायनोडर्मेटा प्राणी संघांना कंटक चर्मी का म्हणतात? त्यांच्यावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून. फक्त समुद्रातच आढळतात. शरीर त्रिस्तरीय देहगुहायुक्त आहे. प्रौढावस्थेत पंच अर्य सममिती आढळते. ठीक आहे. नंतर यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. बघा, म्हणजे प्रौढावस्थेत किती आहे? पंच अर्य सममिती आहे. आणि अळी अवस्थेमध्ये असताना द्विपार्श्व सममिती असते. क्लिअर आहे? हे प्राणी नलिकापात ट्यूब फीटच्या सहाय्याने प्रचलन करतात. म्हणजे यांच्या खाली असे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते, ज्याच्याने ते चिपकू शकतात किंवा हालचाल करू शकतात. नंतर बघा, तुम्ही एखादं काचेवर एखादा असा बॉल असतो बघा, असा एक बॉल असतो, त्याला असे वरती असे गोल गोल हे असतात आणि तो भिंतीवर किंवा याच्यावर फेकला तो चिपकतो. तर ते याच्यासारखे ट्यूब फीट म्हणतो आपण त्याला. ते प्राण्यांपासून ते बनवलेलं मानवानी उपकरण आहे, ते ट्यूब फीट म्हणतो आपण त्याला. ते काय करतो? हवा त्याच्यातली हे करून घेतो, सक करून घेतो, चिटकून जातो तिथे. नंतर नलिका पादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी, स्थानबद्ध करण्यासाठी पण असतो. हे प्राणी स्थानबद्ध असतात. ठीक आहे, काही यांच्यापैकी. कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे असते, हे मगाशीच बघितलं आपण. आणि पट्टिकांचे सुद्धा बनलेले असते, काहींचे प्लेट्स किंवा ऑसिकल्स म्हणतो आपण त्याला. यांच्यामध्ये पुनरुद्भवन आणि पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली आहे, म्हणजे स्वतःला चांगल्या प्रकारे रिप्रोड्यूस ते करू शकतात. बहुतेक प्राणी हे एकलिंगी असतात. याचे उदाहरण काय? तारा मासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी ककुंबर. मला आता इथं उदाहरण दाखवतो मी डायरेक्ट समोरासमोर. बघा, हा तारा मासा तुमचा, हा समुद्र काकडी किंवा सी ककुंबर, काकडीसारखा आकार आहे म्हणून त्याला सी ककुंबर म्हटलं जातं. आणि सी आर्चिन, ज्याचं काटेरीयुक्त शरीर आहे. कसले काटे आहे ते? कॅल्शियम कार्बोनेटचे. ठीक आहे. बघा, आता मी तुम्हाला म्हटलंच ना का तारा मासावर क्वेश्चन विचारला होता का? बघा, इथून याच्यामुळे क्वेश्चन विचारला होता का तारा मासा हा अशा वेगळ्या ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलेला होता. बघा, तारा मासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो आणि त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. ठीक आहे. ते म्हणजे तो याचा समजा हा पार्ट असा तुटला, तो तोडून वेगळा करेल आणि इथं परत नवीन पार्ट जसा का तसा येईल. ठीक आहे, शक्ती त्याच्याकडे, ती तारा माशाकडे. हे लक्षामध्ये. नेक्स्ट बघूया आपण. अर्ध समपृष्ठ रज्जू, हेमिकॉर्डेटा. अर्ध समपृष्ठ रज्जू, हेमिकॉर्डेटा. याचे 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेले आहे शरीर. शुंड, ज्याला प्रोबोस्किस म्हणतात, गळपट्टी ज्याला कॉलर म्हणतात, आणि प्रकांड ज्याला ट्रंक म्हणतात. बघा, हे शुंड, ही गळपट्टी आणि हे प्रकांड. ठीक आहे.
शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो, याच्यामध्येच इथे त्यांना तुम्हाला असतो, बाकी याच्यात नाही, म्हणून अर्धसमपृष्ठरज्जू. अर्ध्या भागातच शरीराच्या पृष्ठरज्जू आहे, बाकीच्या भागात नाही, म्हणून अर्धसमपृष्ठरज्जू. यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणतात. ॲकॉर्न कृमी, अर्धसमपृष्ठांना काय म्हणतात? ॲकॉर्न कृमी. सागर निवासी प्राणी आहेत, वाळूत बिळेकडून राहतात. श्वसनासाठी यांना अनेक कल्लविद्रे असतात. फायरेनिगल गिल स्लिट्स, आणि हे एकलिंगी असतात, उभयलिंगी असू शकतात. ठीक आहे. याचे उदाहरण काय? बॅलोनोग्लासस आणि सॅकोग्लासस. ठीक आहे. आता इथं हा सॅकोग्लासस आहे, हा बॅलोनोग्लासस आहे. आता याचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे, याला अर्धसमपृष्ठरज्जू का म्हटलं जातं, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. तो असा का उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातनं बॅलोनोग्लासस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठ प्राणी यांच्यामधला दुवा समजलं जातं, कनेक्टिंग लिंक. का ज्या प्राण्यांमध्ये आधी पृष्ठरज्जू नव्हता आणि ज्यांच्यामध्ये आहे, तर ही डेव्हलपमेंट कशी झाली हे ओळखण्यासाठी शास्त्रज्ञ कोणाचा आधार घेतात? ह्या बॅलोनोग्लासिस नावाचा जो प्राणी आहे, जो अर्धसमपृष्ठरज्जू आहे, त्या प्राण्याच्यावर स्टडी करून ते ही कनेक्टिंग लिंक ॲज अ यूज करून ते काय करतायत? ते शोध लावतात का कसं पृष्ठ या अवयवाची रचना प्राण्यांमध्ये आली. कारण हा दोन्ही प्रकारचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. ठीक आहे. हा कनेक्टिंग लिंक आहे, दुवा आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? अर्धसमपृष्ठरज्जू म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, आता समपृष्ठरज्जू प्राणी. याचं मग अशी बघितलं आपण का विकासाच्या अवस्थेंपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो, कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी आणि कल्लविद्रे असतात. चेतारज्जू, स्पायनल कॉर्ड पृष्ठबाजूस नळीसारखा पोकळ, कारण त्याच्यात चेतारज्जू असतो, आणि हृदय अधर बाजूस असते. कुठे? डॉर्सल साईड, वेंट्रल साईडला. ठीक आहे. आता याचे उपसंघ किती होते? 6. कोणते कोणते ते बघून घेऊया. बघा, पहिला कोणता आहे? यूकॉर्डेटा. ठीक आहे. सागर निवासी आहेत. आता हे उपसंघ पहिला आहे, ते यूकॉर्डेटा आणि ते आहे ते सांगतो आपण. आता आपण हे जे काही तुमचा कॉर्डेटा आहे त्याच्यापर्यंत, व्हर्टिब्रेटापर्यंत आपण आलेलो नाही. हे यूकॉर्डेटा आहे, त्याचं बघतोय आपण. हे प्राणी सागर निवासी आहेत. यांचे शरीर कुंचकू या चर्म साम्य आवरणाने आच्छादलेले असते, याला कुंचकू म्हणतात. इथे आहे बघा, हे बाह्य कवच आहे, त्याला कुंचकू म्हणतात. यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात. त्या फक्त शेपटीच्या भागातच पृष्ठरज्जू असतो, म्हणून त्यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. कारण शेपटीच्या भागातच त्यांच्या काय आहे? हे तो पृष्ठरज्जू आहे. सागर तळाशी स्थिर आल्यावर आळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते आणि सामान्यपणे उभयलिंगी असतात. हर्डमानिया, डोलेमिओलम, ओके, आणि आयक्योप्लुरा. ठीक. नंतर अजून शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी हे लहान माशासारखे असतात. ठीक आहे. सागर निवासी प्राणी आहेत. नंतर पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतकाच असतो, म्हणजे जेवढी लांबी तेवढं त्याचा पृष्ठरज्जू. ग्रसनी मोठी असून तिला कल्लविद्रे असतात, एकलिंगी असतात. ॲम्फिऑक्सस. हा, ठीक आहे. याचं हे बघून घ्या. नंतर पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टिब्रेटा. ठीक आहे. त्यांना क्रॅनिटा पण म्हटलं जातं. आता हे महत्त्वाचे आहे, याचं बघूया आपण. यांच्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या आधी पाठीचा कणा आलेला आहे. शीर पूर्णपणे विकसित झालेले आहे. मेंदू कवटीत संरक्षित असतो. अंतकंकाल काष्ठीमय आणि अस्थिमय असतो, बोनी. शरीर कसलं असतं? हाडांनी भरलेलं असतं, काष्ठीमय असतं. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात, ज्यांना ॲग्नाथा म्हणतात, आणि ज्यांना जबडे असतात त्यांना ग्नॅथोस्टॅमॅटा. ठीक आहे. ज्यांना जबडा आहे त्यांना ॲग्नाथा, जबडे विरहित. ज्यांना नसतो आणि ज्यांना असतो ते ग्नॅथोस्टोमाटा. ठीक आहे. मग त्याच्यातला पहिला प्राणी संघ चक्रमुखी. याच्यातला पहिला प्राणी संघ चक्रमुखी, ज्याला आपण सायक्लोस्टोमाटा म्हणतो. यांना जबडे विरहित असतं, म्हणजे कोण झाले? ॲग्नाथा झाले. जबडे विरहित चुशीमुख. चुशीमुख म्हणजे जिथून ते स्वतःला, इथून बघायचं चुशीमुख आहे, बघायचा आकार बघा कसा, इथून ते सर्व जे काय अन्न आहे ते शोषून घेतात. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. खवले नाही बघा, एकदम अशी मऊ अशी चकचकीत त्वचा आहे त्याची. युग्मित उपांगे नसतात. युग्मित म्हणजे जोडीचे अशी जे उपांगे म्हणतो ती नाही. अंतकंकाल काष्ठीमय, म्हणजे याच्यात हाडं असतात आतमध्ये. ठीक आहे. आतला जो आहे, जो शरीराचा सापळा आहे, तो काष्ठीमय, हाडं असतात. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात, बाह्य पोषणावर अवलंबून असतात. पेट्रोमायझॉन त्याचं एक्झाम्पल आहे, आणि मिक्झिन. हे बघा, हा पेट्रोमायझॉन असेल आणि हा मिक्झिन असेल.
सॉरी हा पेट्रोमायझोन हा मिक्झिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया मत्स्यवर्ग पायसेस. आता मासे तर सर्वांनीच पाहिलेले असतात, पण यांची आपण प्रॉपर्टीज बघूया. हे विचारू शकतात काय काय आहे. शीतरक्ती थंड रक्ताचे, समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी. म्हणजे हे जे पायसेस वर्ग आहे मासे आहेत ते थंड रक्ताचे असतात, गरम रक्ताचे नसतात. प्राण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी शरीर दोन्ही टोकांनी निमुळते. आता बघा इथं निमुळतं आहे आणि इथं निमुळते. का? कारण यांच्या आकारामुळेच ते पाण्यात पोहू शकतात. पाण्याचा प्रतिरोध त्यांना कमी होईल. जर का हा भाग जास्त मोठा असता तर त्यांना पोहण्याला अडचण आली असती. ठीक आहे. जहाजाचा आकार पण असाच निमुळता कसा असतो बघा. निमुळता का असतो? इथून पण निमुळता, इथून पण का? कारण माशापासून आपण ती टेक्निक घेतलेली, त्यांच्यापासून आपण जहाज बांधण्याची आपल्याला कल्पना सुचलेली आहे. आणि ते काय करतात का, जो काही त्यांचं जे शेपटीचा भाग आहे ना हा ते त्यांची पोहण्याची दिशा बदलण्यासाठी करतात. त्याला झटका दिला शेपटीला का ते त्यांची पोहण्याची दिशा चेंज करतात. ठीक आहे. आणि हे पर कसे असतात पोहण्यासाठीचे? युग्मित किंवा अयुग्मित, एकच असेल किंवा दोन जोडीने असू शकतात. ठीक आहे. आणि या शेपटीचा वापर ते झटका देऊन दिशा बदलण्यासाठी करतात. यांचं बाह्य कंकाल एक्झोस्केलेटन खवल्यांच्या स्वरूपात. बघा इथं काही माशांना खवले असतात बघा, आपण बघितलेले आहेत. चित्र काढताना आपण खवले काढतो त्यांच्यावर. आणि अंतकंकाल काष्ठीमय, आतलं काय असतं? हाडं असतं माशांचं. असं बघा बघितले असतील आपण, जे मासे खातात त्यांना माहिती, त्याला काटा म्हणतो आपण. मी तर नाही खात, मी नॉन व्हेजिटेरियन नाही आहे. जे खातात त्यांना माहिती, त्याचा जो स्केलेटन असतो त्याला काय म्हणतो आपण? तो काष्ठीमय असतो. श्वसन कल्ल्यांद्वारे, बघा हे कल्लविद्रे जे अशी स्लीट असते. ठीक आहे. रोहू, आता त्याची उदाहरणं काय? तर वेगवेगळे मासे, रोहू, पॉपलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे इत्यादी. हे त्याचे उदाहरणं आहे. नेक्स्ट बघूया ॲम्फिबियन्स. बघा बेडकासारखा प्राणी, तोडू. ठीक आहे. बघा उभयचर प्राणी वर्ग. हे प्राणी डिंब अवस्थेत फक्त पाण्यात असतात. जलीय श्वसन करतात. प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात. म्हणजे जेव्हा डिंब अवस्थेत असतात असे छोट्या ह्याच्यात तेव्हा ते प्राण्यात असतात, त्यांचे अंडे सर्व पाण्यात असतात. आणि जेव्हा ते प्रौढ अवस्थेत येतात तेव्हा जमीन किंवा पाणी दोघीकडे राहू शकतात. जलीय वायू श्वसन करतात म्हणून यांना उभयचर प्राणी, म्हणजे पाण्यात श्वसन करू शकतात, जमिनीवरही करू शकतात. उपांगांच्या 2 जोड्या असतात. हे बघा हे उपांग, हे हात, हे पाय, हे हात, याच्या जोडी आहे त्यांची डायरेक्ट. ठीक आहे. बाह्य कंकाल नसते. बघा बाहेर कुठे त्यांना काही दिसते का तुम्हाला? नाही. एकदम असं मृदू शरीर, महत्त्वाचे आहे त्यांची. आणि श्वसनासाठी नेहमी ओलसर असते. कारण कसं जमिनीवर जेव्हा ते श्वासोच्छ्वास करतात ते त्वचेद्वारे श्वासोच्छ्वास करतात. इथं छोटे छोटे छिद्र असतात त्याच्याद्वारे ते करतात. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असतात. बघा कानाचा तुम्हाला असा कान कसा आपला बाहेरून असतो तसा कान नाही दिसत, पण कानाचं छोटं छिद्र असतं जिथून ते काय करतात? ऐकतात. ते कर्णपटल असतं तिथे, तिथून ते ऐकतात. ठीक आहे. मान नसते. बघा मान दिसते का कुठे? मान नाही आहे. डोळे बटबटीत आहे. बघा आपण असं डोळे असे मोठ्या प्रकारचे म्हणतो आपण त्यांना, बटबटीत. आणि पापण्या असतात जे असे जेव्हा डोळे झाकतात तेव्हाच दिसतं ते आपल्याला. मग याचा आन्सर उदाहरण काय? बेडूक आणि टोड. तर बेडूक आणि टोडमध्ये तुमचा फरक पाहिजे. सॅलॅमँडर म्हणजे तुमचा बेडकाचाच प्रकार आहे. ठीक आहे. तर हे तुमचे प्रकार उभयचर प्राण्यांचे. ठीक. नेक्स्ट बघूया सरीसृप, रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी. बघा प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. ठीक आहे. नंतर हे प्राणी शीतरक्ती असतात. शीतरक्तीला काय म्हणतात? पोयकिलोथर्मिक. नंतर हे शरीर उचलले जात नाही म्हणून जमिनीवर सरपटताना दिसतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. बघा हे खवले. ठीक आहे. शीरधड यांच्यामध्ये मान नसते, ही मान. बाह्यकर्ण नसतो. कान दिसतोय का तुम्हाला? नाही. अंगुलीसारखी नखे असतात. बघा हे नख, हे असं नखांसारखाच असतं त्याचा आकार. उदाहरण कासव, पाल, साप, सरडा, सुसर. ठीक आहे. याच्यासारखे तुमचे उदाहरणं. कासव सरपटणारा प्राणी आहे, सरीसृप रेप्टिलियामध्ये येतो, लक्षात ठेवा. नंतर पक्षी वर्ग ज्याला एव्ज म्हणतो आपण, एव्ज. ठीक आहे. हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहे. प्राणी उष्णरक्ती असतात. पक्षी कसे असतात? उष्णरक्ती. त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. ते हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी त्यांचं शरीर दोन्ही बाजूला निमुळतं. आता बघा यांचं पण हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी शरीर असं निमुळतं आहे. मग पाण्यात माशांचं आणि हवेत पक्ष्यांचं हवेचा प्रतिरोध कमी व्हावा म्हणून. अग्र उपांगे, 4 लिम्स पंखामध्ये परिवर्तित झाले. म्हणजे यांचे जे पुढचे 2 हात होते ते उडण्यासाठी ते कशात कन्वर्ट झाले? पंखांमध्ये कन्वर्ट झालेले आहेत.
अंगुली खवल्यांनी उच्छादित असून त्यांना नखे असतात. बघा इथं ते खवले आणि नखे आहेत. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात आहे. त्वचेवरचा भाग खवलेयुक्त, जे बनतं ना तुम्हाला मगाशी एक बायफर्गेशन सांगितलं, ठीक. त्याच्यात खवल्यांच्या ऐवजी काय असतं, पिसे आहेत. नंतर मान आणि शरीर यांच्यामध्ये, शिर आणि धड यांच्यामध्ये मान आहे, ठीक. नंतर जबड्याचे रूपांतर चोचीत झाले, ही चोच. जबड्याचं रूपांतर कशात झाले, चोचेमध्ये. उदाहरण मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन. पेंग्विन हा पक्षी आहे, प्राणी नाही. त्याला चोच आहे, त्याला ते पर आहे, तो उडू शकत नाही, काही मीटरपर्यंतच उडतो. पण पेंग्विन हा पक्षी आहे, प्राणी नाही. लक्षात ठेवा, तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, ठीक आहे. आणि शेवटचा आपला सस्तन प्राणी वर्ग मॅमेलिया, सस्तन. दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्यांचा प्राथमिक विशिष्ट गुणधर्म आहे. हे उष्णरक्ती असतात, होमिओथर्मिक असतात. डोके, मान, धड, शेपूट हे शरीराचे भाग आहेत, त्यांचे उपांगे आहेत. अंगुलींना नखे, नखर, खूर असतात. जसं असेल ते, मानव असेल तर नखर, बाकीचे प्राणी असेल तर नखर, खूर म्हणजे बैल, घोडा असे असेल त्यांना खूर असतं. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असतो. मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ हे तुमचे मॅमल्सचे किंवा सस्तनचे उदाहरण. डॉल्फिन इज अ मॅमल, सस्तन प्राणी आहे. डॉल्फिन मासा नाही, पायसेसमध्ये मोडत नाही, मॅमल्स आहे. डॉल्फिन प्राण्यांना, पिल्लांना जन्म देतो. त्याच्यात सर्व जे काही विशिष्ट गुणधर्म आहेत ते हे सस्तन प्राण्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, मॅमल म्हणतो. मास्यांमध्ये त्याला मोडत नाही. कन्फ्युजन होईल, डॉल्फिन आलं तर तुम्ही डॉल्फिन उत्तर देऊन याल, तर लक्षात ठेवा, ठीक. आता इथं जरा काही आहेत, हे बघा, तुम्हाला इथं बघा, इथं विचारतले बघा, सुसर, मगर यांच्यासारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर आढळतात, मग ते उभयचर आहेत का सरीसृप, ठीक आहे ना. तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे काय आहे, याचं उत्तर सांगायचं. देवमासा हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, बघू किती उत्तरे येतात तुमचे. देवमासा, वालरस हे पाण्यात राहणारे प्राणी मत्स्यवर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात, याचं पण उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला. आता जे मी काही एक्सप्लेन केलं तुम्हाला आत्तापर्यंत त्याच्यानुसार हे असं सांगायचं. असाच क्वेश्चन तुमचं TETला विचारू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक. तर आजचं लेक्चर माझ्या मते इथे संपलेलं आहे. होप्सो तुम्हाला आजचा माझा प्रयत्न आवडला असेल. का नक्की पुस्तकातलं काय वाचायचं आणि कुठे कुठे क्वेश्चन डेव्हलप होते, जिथे जिथे क्वेश्चन डेव्हलप होते वाचताना मी फक्त तुम्हाला काय वाचून नाही दाखवले, कुठे क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो, कोणती माहिती महत्त्वाची आहे ते सुद्धा सांगितले, ठीक आहे. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुढचा आपण भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत परम करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. आजच्या दिवसापुरती आपण थांबूया. धन्यवाद.